नमस्कार सगळ्यांना. आज खूप आपण भाग्यवान आहोत की पुण्याहून अशोकदादा पाध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि अतिशय नमस्कार. सुंदर अशा विषयावर शिवस्वरोदय विषयावर ते आज बोलणार आहेत. अलका आपल्याला त्यांची डिटेल ओळख करून देईल. आधी आपण नेहमीप्रमाणे अगदी एक शॉर्ट मेडिटेशन घेऊ, सो दॅट जास्तीत जास्त वेळ त्यांना या विषयावर हे करता येईल. तर आज आपण एक अगदी छोटंसं असं ब्रिदिंग मेडिटेशन करू की ब्रेथ आपला श्वास उच्छ्वास हा आपल्याबरोबर जन्मापासून आपल्याबरोबर आहे आणि आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्याबरोबर आहे. ते खरं तर श्वास आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. तर आजच्या ध्यानामध्ये आपण फक्त शांत बसून आपला श्वास कसा आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन करूया, त्याचं फील घेऊयात. जस्ट म्हणजे आपण गर्दीमध्ये एखाद्या गावात गेलो आणि लांब तिथे आपल्याला गर्दीमध्ये आपल्याला लांब एक आपल्या अतिशय ओळखीचा मित्र दिसला आणि तो आपल्याला आवडतो पण खूप दिवसांनी दिसला तो तो आपण त्याच्याबरोबर खूप परिचित आहोत, आवडता तो आहे आपला आणि तो दिसला तर त्याला बघितल्यानंतर आपल्याला कसं एक बरं वाटेल, पण आपण घाई गडबड करणार नाही. तसं आपण पहिले बघून पहिलं एकदम समाधान होईल. तसा हा आपला ब्रेथ आपला श्वासोच्छ्वास आपला मित्र आहे आणि आपलं सगळं अटेन्शन एकत्र करून त्याला फक्त बघायचं आहे आपल्याला या ध्यानामध्ये. तर सगळ्यांनी कम्फर्टेबली ताठ बसा. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आपलं वजन जमिनीकडे सेटल करा. नको असलेले विचार, आत्तापर्यंत आपण जे काही करत असू, नको असलेल्या भावना, काही होल्डिंग्स, काही चिंता काळजी असं काही मनात असेल तर ते त्याचं ग्राउंडिंग होऊ देत. ते जमिनीकडे रिलॅक्स करूयात, रिलीज करूयात. आणि आपण बसलेलो आहोत आणि आपण बसलेलो आहोत या शरीराच्या अ, आसनाचं किंवा पोजचं आपण अ, निरीक्षण करूयात, आपण ऑब्झर्वेशन करूयात. दोन्ही पाय रिलॅक्स करा. शरीराचा मध्यभाग रिलॅक्स करा. पोट सैल करा. दोन्ही खांदे शिथिल करा. आपला जॉ रिलॅक्स करा. डोळे शिथिल करा आणि संपूर्ण शरीराच्या जाणीव करून घ्या. आपण पूर्ण लक्ष शरीरामध्ये आणूयात. काही मिळवायचं नाहीये, काही करायचं नाहीये. फक्त या क्षणामध्ये आपलं संपूर्ण लक्ष एकत्र करायचं आणि आपला श्वास आतमध्ये कसा येतोय आणि बाहेर कसा जातोय याचं निरीक्षण करायचं, याचं ऑब्झर्वेशन करायचं. नॅचरल नॉर्मल श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. आणि आपलं जे लक्ष आहे ते लक्ष एक फ्रेंडली लक्ष, मैत्रीपूर्ण लक्ष असू देत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये थोडी क्युरिओसिटी असू देत. फ्रेंडली आणि क्युरियस अटेन्शन. त्याच्याने आपण शरीरामध्ये कसा श्वास आत येतोय आणि कसा श्वास बाहेर जातोय हे जस्ट फील करतोय शांत बसून, कुठलीही त्याला प्रतिक्रिया न देता. हे करत असताना नॅचरली मनामध्ये विचार येतील आणि आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आता विचार मनामध्ये आलेला आहे, तेव्हा त्या विचाराला महत्त्व न देता सध्या आपण आपल्या श्वासोच्छ्वासाकडे आपलं लक्ष परत आणायचं. श्वासाचं असं निरीक्षण करताना आपला श्वास शॉर्ट आहे का लॉंग आहे, लाऊड आहे का सटल आहे, उष्णता किंवा थंडपणा असं काही जाणवतंय का श्वास आत येताना बाहेर जाताना, असं निरीक्षण करा.
कदाचित दोन्ही पेक्यात आपल्याला दोन नाकपुडी आहेत, डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी. कुठल्या तरी एका नाकपुडीतून श्वासोच्छ्वास जास्ती मोठ्या प्रमाणात येतोय जातोय असं होतंय का? दॅट इज ऑल्सो नॅचरल. का दोन्ही याच्यातून येतोय, त्याचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. आणि या श्वासोच्छ्वासाप्रती कृतज्ञता भाव मनात आणून आपण हे छोटंसं ध्यान नाडी शोधन प्राणायामाने संपूर्ण करूयात. त्याच्यासाठी आपली उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, होल्ड करा आणि उजव्या नाकपुडीने सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, होल्ड करा आणि डाव्या नाकपुडीने सोडा, होल्ड करा. डावीने आत, होल्ड, उजवीने बाहेर, होल्ड, उजवीने आत, होल्ड, डावीने बाहेर, होल्ड, डावीने आत, होल्ड, उजवीने बाहेर, होल्ड, उजवीने आत, होल्ड, डावीने बाहेर. आणि नाडी शोधन प्राणायाम सोडून नॉर्मल नॅचरल श्वास घ्या. आपले दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना चिकटून ते एकमेकांवर चोळा. छान वॉर्म्स तयार होऊ देत. ती आपल्या डोळ्यांना द्या. डोळ्याची थोडी उघडझाप करून आपले डोळे उघडा आणि बाहेरच्या वातावरणाशी संलग्न व्हा. धन्यवाद. आणि मी आता अलकाला विनंती करते की अलका त्यांनी आपल्या आजच्या वक्त्यांची ओळख करून द्यावी. थँक्यू अंजली, धन्यवाद. आणि सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आपल्या या रविवारच्या साप्ताहिक जो आपला कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता आजचा जो विषय आहे बेसिकली किंवा आजचे जे स्पीकर्स आहेत, मला ॲक्च्युली खूप जास्त आनंद होत आहे कारण म्हणजे अशोकदादा पाध्ये हे माझे संख्याशास्त्र आणि शिवस्वरोदय ह्याच्यातले शैक्षणिक गुरु आहेत. आणि त्यांच्याकडनं आम्हाला शिकण्याचा जो मागच्या काही महिन्यांमध्ये अनुभव आहे, तर हे प्रत्येकाला हे जे नॉलेज आहे बेसिकली आपलं जे शिवस्वरोदयाचं नॉलेज आहे ते काय आहे, म्हणजे हे कुठल्या प्रकारची ज्ञान आहे, हे सगळं खूप काय म्हणजे कित्येक वर्षापासून कित्येक शतकांपासून रादर हे आपल्याकडे होतं. जसं आपण म्हणतो ना की एखादी जी गोष्ट आहे किंवा एखादं जे विज्ञान आहे आपलं जे खूप परंपरागत चालत आलेले विज्ञानाचा जो भाग घेतो आपण, तर आधुनिककरणामुळे किंवा आधुनिक विज्ञानामुळे आपण आता फक्त हे मॉडर्न टेक्नॉलॉजीकडे बघतो की अरे हा हे मेडिकल सायन्समध्ये हे असं दिसतंय, ह्याचा असा परिणाम होतो. परंतु त्याचा जो बेस आहे सगळा, कारण आपण एखाद्या इमारतीकडे बघताना पहिलं म्हणजे आपण आपलं लक्ष त्याच्या शिखराकडे जातं, पण आताच आपण त्याचा जो पाया असतो तो आपण कधी बघत नाही. पण तो जो पाया आहे तो आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी तो आधी बांधून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच ह्या बाकीच्या आधुनिककरणाच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. तो हा पाया काय आहे हे समजावण्यासाठीचं जे वेगवेगळं शास्त्र बाहेर येत आहे त्याच्यापैकी शिवस्वरोदय हे एक शास्त्र आहे. आणि डॉक्टर सॉरी अशोकदादा पाध्ये जे आपल्या आजचे स्पीकर आहेत ते गेले 35 वर्ष त्यांचं खरा नोकरीचा जो भाग आहे त्यांचा किंवा नोकरी त्यांची कुठे होती तर ते रिझर्व्ह बँक इंडियामधनं ते निवृत्त झाले. आणि त्यांचं शिक्षण BSc ऑनर्स DBM पुणे येथे त्यांचं वास्तव्य आहे. आणि गेले 30 वर्ष ते संख्याशास्त्र आणि शिवस्वरोदय त्याचं प्रशिक्षण देत आहेत. जगभरात त्यांचे जवळजवळ 800हून अधिक विद्यार्थी आता सध्या अस्तित्वात आहेत. आणि त्याचा लाभ बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. प्रॅक्टिकल नॉलेज कसं वापरायचं किंवा तुमच्या कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असा, पण त्याचं प्रॅक्टिकली त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा शिवस्वरोदयाचा हे अत्यंत उत्तम प्रकारे ते शिकवतात. मी स्वतः माझ्या येणाऱ्या क्लायंट्सना किंवा जे आमचे फार्मसीचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यावरती आम्ही वापरतो. पुण्यात त्यांची विवासमान इन्स्टिट्यूट या नावाने या अभ्यासक्रमाची संस्था आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत ते हे हे विषय शिकवले जातात. त्यांची शैक्षणिक पद्धती अत्यंत शुद्ध आणि वैज्ञानिक तत्वांवरती बेस्ड आहे.
आणि त्याचा ॲज आय मेन्शन की जीवनातल्या दैनंदिन आपल्या जीवनात कसा वापर करावा याच्यावर आधारित आहे. आता येणाऱ्या पुढल्या काळामध्ये हे शेवटी आपण सांगूच की येणाऱ्या आता काही महिन्यांमध्ये ते त्यांचं मंत्रशास्त्र आणि मुद्रा यावरचे देखील त्यांचे अभ्यासक्रम आणि वर्ग सुरू होणार आहे. त्याची अधिक माहिती तुम्हाला आयदर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या सत्रानंतर त्यांना आपण आपल्या ग्रुपवरती आपण ऍड करणार आहोत, तर तिथेही प्रश्न विचारू शकाल. आणि मी जसं म्हणाले की शिवस्वरोदय हे पूर्णतः आपल्या श्वासांवरती आधारित असलेलं शास्त्र आहे. तर हे शिवस्वरोदय त्याचा काय एक्झॅक्टली म्हणजे काय, त्याचा कसा विचार केला जातो, हे सगळं आता आपण त्यांच्याकडनं बघून घेऊ की काय आहे त्याचा अर्थ काय आहे. तर अशोक दादा, द प्लॅटफॉर्म इज ऑल युअर्स. या. सगळ्यांना नमस्कार. आणि सर्वप्रथम डॉक्टर अलका देशपांडे यांना मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर BMM ची जी कमिटी आहे किंवा बृहन महाराष्ट्र मंडळ या कमिटीवर असलेले जे आहेत ज्यांनी हे माझं सेशन ठेवले त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि माझ्या सेशनला मी सुरुवात करतो. हा, दिसतंय ना सर्वांना? हो हो, हो, दिसत. दिसतंय. हा. तर बृहन महाराष्ट्र मंडळ अँड म्हणजे BVM मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुप प्रेझेंट्स शिवस्वरोदय स्वरविज्ञान. आता शिवस्वरोदय मधला स्वर हा जो शब्द आहे तो स्वर म्हणजे श्वास. आत्ताच मॅडमनी आपला जे मेडिटेशन घेतलं ते सगळं श्वासाशीच निगडीत होतं. आणि आपला जो विषय आहे सगळा 10 ते 12 तास मी हा विषय श्वासावरच बोलतो. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, तो हा विषय आहे शिवस्वरोदय. आता हे जे चित्र दिसतंय तुम्हाला त्याच्यात अर्धनारी नटेश्वर ते रूप आहे. म्हणजे आपली डावा भाग जो आहे तो फेमिनाईन कॅरेक्टरिस्टिक्स आहे, उजवा भाग जो आहे तो मस्क्युलिन आहे. तर हेच शिवस्वरोदयचं शास्त्र आहे की जे शंकराने पार्वतीला सांगितलेलं पिंड ब्रह्मांडाचं व्यावहारिक आणि पारमार्थिक ज्ञान. पार्वती शंकराला विचारते की पृथ्वी तलावर असणाऱ्या सामान्य माणसाला, ज्याला ॲस्ट्रॉनॉमी किंवा ॲस्ट्रॉलॉजी किंवा ग्रहगणित करता येत नाही, पत्रिका मांडता येत नाही, ज्योतिष नाही करता येत, तर त्यांनी आपला उद्धार किंवा आपल्याला जे अडथळे येतात, का अडथळे आले, त्याच्यावरनं त्याचं सोल्युशन काय, उपाय काय त्याचे, हे कसं काय त्या सामान्य माणसाने समजून घ्यायचं. तेव्हा शंकर पार्वतीला सांगतात काही नाही, अगदी साधी सिंपल गोष्ट आहे. त्यांनी आपली ऑपरेटिंग नॉस्ट्रील म्हणजे जी नाडी चालू आहे ती ओळखायची, आपल्या इच्छेने ती बदलायची, त्यातली तत्व ओळखायची आणि तत्व बदलायची. बस या 4 भागामध्ये शिवस्वरोदय डिव्हाइड झालेला आहे. नाडी ओळखणे, नाडी बदलणे, तत्व ओळखणे आणि तत्व बदलणे. योग्य नाडीने योग्य कार्य केलं तर त्याला अजिबात कुठलाही दोष नाही. तर शिवस्वरोदय हे सायन्स ऑफ सायन्सेस विच इज हेल्थ इज वेल्थ आहे. आणि अध्यात्म आणि व्यवहार हे शिवस्वरोदयमध्ये अध्यारूत आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे विवस्वान इन्स्टिट्यूट, हे नाव आहे. यूट्यूब चॅनेलवर माझे 24 एपिसोड आहेत की जे ओपन आहेत, प्रायव्हेट केलेलं नाही, तर तुम्ही ते बघू शकता. माझा मोबाईल नंबर, माझा मेल ID आणि हे सर्व इथे दिलेलं आहे. आणि बिझनेस व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे पण आहे. तर स्वरोदयाची व्याख्या काय, तर शंकराने पार्वतीला सांगितलेलं पिंड ब्रह्मांडाचं व्यावहारिक आणि पारमार्थिक ज्ञान. सगळं आपलं आयुष्य हे चंद्र, सूर्य, नाडी आणि सुषुम्नावर चाललेलं आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात की आला श्वास गेला श्वास, त्याचं न्यारं रे तंतर, अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर. त्यामुळे त्यांनाही ते माहिती होतं की श्वास म्हणजे किती महत्वाचा आहे. स्वरोदयाचा उल्लेख म्हणजे स्वरोदयाला कोणी म्हणू शकत नाही की आय एम ऑथर फॉर शिवस्वरोदय विषय. ऑथरशिप कोणी घेऊ शकत नाही, कारण शिवस्वरोदय हे जसं वेद जसे निर्माण झाले तसंच शिवस्वरोदय हे सूर्यसंहिता, रावण संहिता, घेरंड संहिता, पतंजल योगदर्शन, त्याचबरोबर गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्याचे उल्लेख आहेत. आणि ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून केलेला हा विषय आहे शिवस्वरोदय, जो मी आज आपण बघणार आहोत. तर शिवस्वरोदय 395 संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून शंकराने पार्वतीला सांगितलं. पण ते संस्कृत समजायला कठीण असल्यामुळे कवी मुकुंदराज यांनी 332 श्लोकांचा पवन विजय नावाचा ग्रंथ लिहिला. पण तो सुद्धा प्राकृत भाषेत आहे, त्यामुळे तो सुद्धा समजायला अतिशय कठीण आहे. आणि म्हणून
आपण जे आता बघणार आहोत ते माझे जे गुरु आहेत डॉक्टर विजय भटकर आणि भावसार, ज्यांनी आपला इंडियाचा परम कॉम्प्युटर डेव्हलप केला, त्यातले डॉक्टर भावसार हे माझे गुरु आहेत. ज्यांनी 40 वर्षापूर्वी दिशा, काल आणि गती, आरोग्याची गुरुकिल्ली हा विषय त्यांनी मांडला होता. टाइम, स्पेस अँड मोशन अँड अनट्रॉडन पार्ट टू हेल्थ हा त्यांचा विषय आहे. तो त्यांनी थिसिस मांडला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनला. आणि तो भाग जो आहे तो फिजिक्स भाग आहे शिवस्वरोदयचा. तर आपण विश्वातून फक्त प्राणवायू घेत नसून त्याच्या मागोमाग प्राणशक्ती सुद्धा आपल्या शरीरात जात असते. ही जी प्राणशक्ती आहे ही विविध चक्रांमधनं फिरवून त्या त्या चक्रांशी निगडीत असणाऱ्या बीजांची कार्य आपण घडवून आणू शकतो, त्यासाठीचा अभ्यास आहे. तर हे जी चक्र आहेत ही मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, मणिपूर आणि विशुद्ध आणि आज्ञा आणि सहस्त्राधारा अशी चक्र आहेत. तर ही जी प्राणशक्ती शरीरात जाते ह्याचाच वापर करून प्राणिक हिलिंग करणारे जे आहेत किंवा रेकी करणारे आहेत, सेकी करणारे आहेत, ते ह्याच प्राणशक्तीचा वापर करून डिस्टंट हिलिंग किंवा ट्रीटमेंट देतात. आता स्वरोदयाचे भाग तर 3 भाग पडतात. पहिला भाग जो फिजिक्स जो मी सांगितला डॉक्टर भावसरांचा आहे. दुसरा मेटाफिजिक्स जो भाग आहे तो मी मुंबईला छबिलदासला 14 वर्ष हा मेटाफिजिक्स भाग शिकवत होतो. आणि उरलेला जो भाग आहे बायोफिजिक्स ते नथिंग बट क्रिएशन, आकाशातून, वायूपासून, अग्नीपासून, जलापासून पृथ्वी जशी पंचमहाभूत निर्माण झाली त्या संबंधीचा आहे. आपला जो अभ्यास असतो तो फिजिक्स आणि मेटाफिजिक्सचा असतो. मेटाफिजिक्समध्ये मंत्रशास्त्र, युद्धशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, छायाशास्त्र, होराशास्त्र, न्यूमरॉलॉजी किंवा असे एक एक भाग येतात. आणि फिजिक्समध्ये योगा, आयुर्वेदा, नॅचरोपॅथी आणि तुमची आसनं वगैरे हा भाग हा फिजिक्समध्ये येतो, जो डॉक्टर भावसरांनी डेव्हलप केला. जर आपण बघितलं तर कुठलेही आजार जे आहेत ते 95% सायकोसोमॅटिक असतात, शरीर मानस आजार आहेत. आणि डॉक्टर भावसार हे ज्या वेळेला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करत होते पहाटे 3 वाजता, तेव्हा त्यांच्या कानामध्ये गीतेचा श्लोक ऐकू आला. तो श्लोक असा आहे की त्याच्या डाव्या डोळ्यात चंद्र आहे आणि उजव्या डोळ्यात सूर्य आहे, याच्यावर काम कर. डॉक्टर भावसार तात्काळ जागे झाले आणि त्यांनी डाव्या उजव्या भागाचं तापमान थर्मामीटरने चेक केलं. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेफ्ट साईड अँड राईट साईड. देर इज अ टेम्परेचर डिफरन्स. त्याचबरोबर बीपी सुद्धा लेफ्ट आणि राईटचं वेगळं असतं. आणि ह्याच्यावरती खूप मोठा विषय आहे की तो भावसारांनी मांडलेला आहे. आपलं आरोग्य म्हणजे काय, तर आपलं आरोग्य 96 ते 97.5 डिग्री म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं म्हणजे आपलं आरोग्य ठेवणं. हे झालं फिजिक्स. डॉक्टर भावसरांचं म्हणणं असं होतं की कुठलाही आजार फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या माध्यमातूनच फक्त आपला आजार असतो, दुसरं तिसरं काही नाही. तर फिजिक्स भाग जो आहे तो आपलं टेम्परेचर मेंटेन करणं. आणि जो मॅथमॅटिक्सचा भाग आहे तो बॉडी असिमेट्री झाली तर आपल्याला डिसीज होतो. म्हणजे बॉडी सिमेट्री राखण्याचं काम योगामध्ये आसनं करतात. आणि म्हणून आसनं हा जो भाग आहे, तर आपण जर षडदर्शन योग बघितला तर त्याच्यातलं कपिल मुनींचं जे सांख्यशास्त्र आहे ती आहे थिअरी, ते आहे गणित. आणि त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते पतंजल मुनींचं योगा, आसना, प्राणायाम हे त्याच्या ऍप्लिकेशन आहे. म्हणजे खरी दर्शन योग 3च आहेत. 6 पैकी ही 2 जी आहेत ती वेगवेगळी स्प्लिट केलेली, जसं पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा असे 2 आहेत, पण ते शेवटी एकच आहे. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की आपला आजार जो आहे तो फिजिक्स म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यामुळे आणि आपलं बॉडी असिमेट्री झाल्यामुळे आजार होतो. तर बॉडी असिमेट्रीचं सिमेट्री करण्यासाठी आपल्याला आसनं सांगितलेली आहेत. आता आधुनिक शास्त्राला एवढं माहिती आहे की आपल्या 2 डोळे कशासाठी, तर वी कॅन सी 3 डायमेन्शन पिक्चर. 2 कान कशासाठी, तर वी कॅन सी द ट्रॅक्स सेपरेशन, स्टिरिओफोनिक साऊंड आपण ऐकू शकतो. पण 2 नाक कशासाठी, 2 नाकपुड्या कशासाठी, की ज्याचं ओपनिंग आतमध्ये एकच आहे. आता ओपनिंग एक आहे तर 2 नागपुड्या कशासाठी, हे मॉडर्न मेडिकल सायन्स हॅज नॉट अंडरस्टूड द मिनिंग ऑफ इट. तर नाभीजवळ आपल्या 72,000 नाड्या आहेत. आणि ह्या 72,000पैकी 30,000 डाव्या बाजूला, 30,000 उजव्या बाजूला आणि मध्यभागी 12,000 आहेत. याचं शॉर्ट हे करायचं झालं तर टोटल 24 मुख्य नाड्या पकडायच्या. 10 खाली जातात, 10 वर जातात, 2 उजवीकडे, 2 डावीकडे. वरती जाणाऱ्या ज्या 10 नाड्या आहेत त्याच्यामधल्या चंद्र, सूर्य आणि सुषुम्ना ह्या नाड्यांचा अभ्यास शिवस्वरोदयमध्ये अंतर्भूत आहे. इतरही नाड्या आहेत, त्या नाड्यांमधनं वाहणारे प्राण आहेत, त्यांनी घडून येणारी कार्य आहेत. जसं डोळे मिचकावणं, ढेकर येणं, उचकी येणं, हे वेगवेगळे प्राण काम करत असतात. आता निरोगी माणसाची एका वेळी एकच नाकपुडी चालते.
बहुतेक आजार शरीर मानस असतात. डॉक्टर भावसार यांनी जेव्हा स्वर आणि योगाच्या माध्यमातून अभ्यास केला, त्यांना असं आढळून आलं की शरीराच्या डाव्या उजव्या भागाचं तापमान वेगवेगळं आहे. नाडीच्या ठोक्यात फरक आहे. आपले आरोग्य म्हणजे शरीराचं तापमान व्यवहार्यता संतुलित राखणं, यासाठीच योगामध्ये प्राणायामाला महत्त्व आहे. आणि मनुष्याला दोन डोळे कशासाठी? तर त्रिमिती चित्र बघण्यासाठी. स्टिरिओफोनिक आवाज कशासाठी? तर दोन नाकपुड्या कशासाठी? तर त्यांचे मुखामध्ये मार्ग एकच आहे. हे आधुनिक शास्त्राला समजलं नाही. आपण जर नीट निरीक्षण केलं तर एका वेळेला निरोगी माणसाची एकच नाडी आलटून पालटून चालते. तर ते कसं आहे? तर हे जे आता आपण जर बघितलं तर कुठली आई आपल्या लहान मुलाला युरिन लवकर पास होण्यासाठी असाच उच्चार करते. तुम्ही क ब करून बघा, होणार आहे का? तर ते नाही होत. त्याचं कारण असं आहे, मूलाधार चक्रावर इथे दिसत आहेत तशी शम शम सम आणि शम ही बीजे आहेत. वम सम शम आणि शम बीजे आहेत. मॉडर्न मेडिकल प्लेक्सेसमध्ये वरती पिवळा भाग जो दाखवलाय तसे मॉडर्न मेडिकल प्लेक्सेस दिसतात मूलाधार चक्राला. आणि आपल्या ऋषीमुनींना ते उपासनेमध्ये चार पेटलचं हे कमळ दिसलं, जे मूलाधार चक्रावर आहे. त्याची देवता आहे गणेश, आणि मंगळवार आहे त्याचा वार, आणि शिवण जी असते खाली तिथे ते चक्र असतं. तर ह्या शम आणि शम बाजून पाडून जाणाऱ्या नलिका युरिनरी ट्रॅकला जातात. म्हणून कुठलीही आई जेव्हा म्हणते त्यावेळेला युरिन पास होते. त्या बीजांच्या उच्चाराने ते कार्य घडून येतं. असं जर आहे तर आपण आपल्या इच्छेने जर का प्राणशक्ती, जी आधीच सांगितलं प्राणवायूच्या मागोमाग शरीरात शिरते, ती विविध चक्रातून गेल्यामुळे तिथे कार्य घडवून आणू शकतो. तर ते त्यासाठीच खूप मोठा वेगळा अभ्यास आहे. त्याला श्रीम वैद्य यांचं षटचक्र दर्शन म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक चक्र, त्यांची बीज, त्यांच्यापासून असणारी कार्य, होणारी कार्य, याचा पूर्ण उहापोह त्यात केलेला आहे. आता आपण व्यवहारामध्ये शिवस्वरदेव वापरत असतो, पण आपल्याला माहित नाही. तुम्हाला जेवल्यावर आपल्याला जेवल्यावर वामकुक्षी करायला सांगतात. कारण तसं केल्यामुळे काय होतं, तर डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी सुरू होते. कारण आपल्या आर्मपिटमध्ये एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. तर एंडोक्राईन ग्लँड जी लेफ्ट आर्मपिटमध्ये आहे ती प्रेस होते, आणि चंद्रनाडी सुरू असते ती सूर्यनाडी होते. आणि अन्नपस्स म्हणून वामकुक्षी सांगितले. त्याचा व्यवहारातला अर्थ हा शिवसरोदयाशी निगडीत आहे. हे आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. तर शिवसरोदयमध्ये म्हणून वामकुक्षी केल्यामुळे तुमचं सूर्यनाडी सुरू होते. कारण कसं आहे की ज्या वेळेला कडकडून भूक लागते, जेव्हा जठराग्नी सुरू असतो, त्यावेळेला कंपल्सरी सूर्यनाडीच चालू असते. आणि अन्न खाल्ल्यावर ती शांत होते आणि सूर्याची चंद्र होते. आणि म्हणून चंद्राची सूर्य करून अन्न पचण्यासाठी तुम्ही डाव्या कुशीवर झोपा, असं सांगण्यात आलेलं आहे. आपण ज्या वेळेला डाव्या नाकपुडीतून श्वासोश्वास करतो, त्यावेळेला मेंदूचा उजवा भाग म्हणजे हायपोथॅलॅमस ऍक्टिव्ह होतं. हायपोथॅलॅमसच्या इथे एक पिच्युटरी ग्लँड आहे, विच इज क्वीन ग्लँड, विच कंट्रोल्स ऑल द अदर ग्लँड्स इन द बॉडी. हायपोथॅलॅमस कंट्रोल्स बॉडी टेम्परेचर, हे मॉडर्न मेडिकल सायन्सला माहिती आहे. सो आपलं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम म्हणून मगाशी जो मॅडमने अनुलोम विलोम प्राणायाम जो घेतला, त्याचं अतिशय महत्वाचं काम हे आहे. आणि म्हणून आपल्या याच्यामध्ये असे जे काही आपण प्राणायाम किंवा जे काही गोष्टी करतो, तेव्हा ॲफर्मेशन्स ही फार महत्वाची असतात. की आपण डाव्या नाकपुडीतून श्वासोश्वास केल्यामुळे आपलं हायपोथॅलॅमस ऍक्टिव्ह होत आहे, तिथली पिच्युटरी ऍक्टिव्ह होत आहे, अशी ॲफर्मेशन्स करून केलेल्या प्राणायामाला खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. ही जी पिच्युटरी ग्लँड आहे, ही पिच्युटरी ग्लँड अतिशय महत्वाची असून, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल की शरीराच्या भागावर राशींचा अंमल असतो, आणि शरीरामधल्या ग्रंथींवर हा ग्रहांचा अंमल असतो. तर पिच्युटरी ग्लँडवर शनीचा अंमल आहे. आणि मॉडर्न मेडिकल सायन्स आणि ॲस्ट्रॉलॉजी किंवा मेटाफिजिक्सचं सांगड मी अशी घालून देतो की सॅटर्न रूल्स ऑन पिच्युटरी ग्लँड, हे मेटाफिजिक्समध्ये ठरलेलं आहे. पिच्युटरी ग्लँड सिक्रिट्स ऑक्सिटॉसिन हॉर्मोन. ऑक्सिटॉसिन हॉर्मोन सिक्रिट झाल्याशिवाय child cannot take birth. So this is modern medical science knows that oxytocin is responsible for our birth. Similarly, शनी पूर्वकर्मानुसार, म्हणजेच पिच्युटरीवर अंमल करत असतो, म्हणून पूर्वकर्मानुसार चंद्राच्या तिथेने व्यक्तीला जन्माला घालतो. व अशी ती सांगड आहे मॉडर्न मेडिकल सायन्स आणि मेटाफिजिक्स. तर प्राणावर आणि नाड्यांवर चैतन्ययुक्त मानसिक नियंत्रण म्हणजे आपलं आरोग्य. पिच्युटरी ग्रंथी मेंदूच्या उजव्या भागात असणाऱ्या हायपोथॅलॅमस जवळ असते. तिचे कार्य महत्वाचे असून ती शरीरातील ग्रंथींवर योग्य नियंत्रण ठेवते. आणि म्हणून अनुलोम विलोम प्राणायामामध्ये
When we inhale through our left nostril, hypothalamus gets activated, body temperature gets controlled. When we inhale through our right nostril, सूर्यनाडीने जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला थॅलॅमस ऍक्टिव्ह होतं. सो प्राणायामामध्ये थॅलॅमस हायपोथॅलॅमस इक्वल ऍक्टिव्ह करण्यासाठीचे हे प्राणायाम सांगितलेले आहेत. आता उदाहरणार्थ पिच्युटरी ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड, पिनियल वगैरे याच्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहतं, त्याच्यावरती काम करते. शिवसर्वोदयामध्ये पुढील अभ्यास अंतर्भूत आहे. तो काय आहे? तर हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा की ज्योतिषशास्त्रामध्ये योग, तिथी, वार, नक्षत्र, व्यतिपात, व्युत्पत्ती, गंड, करण असे दोष आहेत पत्रिकेचा अभ्यास करताना. पण शिवस्वरोदयामध्ये हा दोष कुठलाही नाही. कुयोगाचा प्रभाव ह्या शास्त्राला नसतो आणि तो होण्याची शक्यताही नसते. म्हणून तुम्ही नाडी ओळखायची, नाडी बदलायची आणि नाडीशी निगडीत कार्य केलीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. आपण काही शुभ कार्यासाठी मुहूर्त काढतो. कुठलाही मुहूर्त तुम्ही कुठल्याही पौरोहित्य करण्याला म्हणजे कुठलाही मुहूर्त 100% शुद्ध नसतो. प्रत्येक मुहूर्ताला काही ना काही दोष आहे. पण शिवसरोदयमध्ये नाडी प्रॉपर ओळखली तर तुम्हाला त्याच्याशी निगडीत कार्य केलं तर कसलाही दोष नाही, 100% यश मिळेल. आता आपण बघूया निरोगी माणसाची 24 तासात डावी नाकपुडी 24 तासात 12 तास चंद्रनाडी आणि 12 तास सूर्यनाडी आलटून पालटून चालते. आपण एका वेळेला दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेत नसतो. आपली नाड्या ज्या आहेत, आपली नाकपुड्या ज्या आहेत ते चंद्रनाडी ही डावी नाकपुडी आहे, सूर्यनाडी उजवी नाकपुडी आहे. डाव्या नाकपुडीला आपण गंगा म्हणतो, उजव्या नाकपुडीला यमुना म्हणतो आणि सुषुम्ना ही सरस्वती आहे. असा त्रिवेणी संगम आपल्या शरीरातच आहे. त्याच्यामुळे निरोगी हा शब्द महत्वाचा आहे. निरोगी माणसाची 24 तासात 12 तास चंद्रनाडी, 12 तास सूर्यनाडी आलटून पालटून चालते. निरोगी माणूस मिनिटाला 15 श्वास घेतो, तासाला तो तो 900 घेतो आणि 24 तासात 21,600 तो श्वास घेतो. ह्यालाच सोहमचा 21,600 हा जप आपण 24 तासात करतो. तो सकाळी उठल्यावर परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे की जो आपोआप होत असतो, काहीही प्रयत्न न करता 21,600 वेळा आपला सोहमचा जप चालतो. घेता सो सोडता हम, ऐसा चाले सोहम सोहम. आणि प्रत्येक व्यक्तीला 120 वर्षाचं जर आयुष्य धरलं म्हणजे ॲव्हरेज असं मानलं गेलं की 120 वर्ष लाईफ आहे, तर 92 कोटी श्वास दिलेले आहेत. आता हे 92 कोटी श्वास म्हणजे तांब्या आपल्याला पाण्याचा भरून दिलाय आणि वाळवंटात सोडलेला आहे. तुम्ही गोड गोड घेऊन ते वाळवंट क्रॉस करेपर्यंत वापरलं तर तुम्ही जिवंत राहणार. तुम्ही जर का गटागटामध्ये प्यायलात तर तुम्ही अगोदरच तुमचं आयुष्य संपणार. म्हणून रागावून, चिडून किंवा अशा प्रकारे जे काही पाल्पिटेशन होऊन तुम्ही जे पटापट श्वास घेता ते तुम्ही 17व्या वर्षी संपवता का 80व्या वर्षी, त्यानुसार तुमचा लाईफ आहे. खरं 120 वर्ष 92 कोटी श्वास आहेत. ते त्यालाच आपण नंतर बघणार आहोत की होलिस्टिक अप्रोच टू हेल्थ काय असणार आहे, त्याचे 7 पॅरामीटर्स काय आहेत की ज्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. माझं असं म्हणणं असतं असा कुठलाही आजार नाही की जो बरा होत नाही आणि तरी सुद्धा लोक आजारी आहेत. असे ते काय आहे तर त्याची कारण आहेत. तर आपण आता इथे बघूया फरक काय आहे. चंद्रनाडी ही गंगा आहे, सूर्यनाडी ही यमुना आहे. चंद्रनाडी ही शीतल आहे, सूर्यनाडी ही उष्ण आहे. चंद्रनाडी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे आणि सूर्यनाडी इलेक्ट्रोकेमिकल आहे, म्हणून ऍसिडिक आहे. चंद्रनाडीचा अंमल सोम, बुध, गुरु, शुक्र म्हणजे ह्या शुभ ग्रहांवर चंद्रनाडीचा अंमल आहे. सूर्यनाडीचा अंमल हा शनी, रवी आणि मंगळ या ग्रहांवर आहे. चंद्रनाडीचा अंमल वृषभ, तूळ, कर्क, मकर आणि सूर्यनाडीचा मेष, सिंह, कुंभ, वृश्चिक असा अंमल आहे. तर समसंख्येवर चंद्रनाडीचा अंमल आहे. सूर्यनाडीचा अंमल जो आहे तो विषम संख्येवर आहे. मेंदूचा उजवा भाग हायपोथॅलॅमस चंद्रनाडीने श्वास घेतल्यावर आणि सूर्यनाडीने घेतल्यावर मेंदूचा डावा भाग म्हणजे थॅलॅमस ऍक्टिव्ह होतो. आता डॉक्टर भावसारांचा जी फिजिक्सचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. डॉक्टर भावसारांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की मध्यम आणि लठ्ठ हा एक ग्रुप करायचा माणसांचा आणि दुसरा ग्रुप जो आहे तो अतिशय थिन जे असतात, स्लिम जे असतात, ज्यांच्या शरीरात कडकी आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळे त्यांचं शरीरावर मेद चढत नाही किंवा ते जाडे होत नाहीत किंवा फ्लेश येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की लठ्ठ आणि मीडियम हा एक ग्रुप, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि थिन माणसाची फिजिक्स रिलेटेड ट्रीटमेंट वेगळी आहे. याची कारणं अशी आहेत की मध्यम आणि लठ्ठ माणसाला उष्णता शरीरात कमी असल्यामुळे मेद चढतो
आणि थिन माणसाची उष्णता जास्त असल्यामुळे मेद चढत नाही. आणि आयुर्वेद उष्ण आणि थंड प्रकृती मानतं. आयुर्वेदाला हे मान्य आहे. तर शरीरात असलेल्या कमी अधिक उष्णतेमुळे लठ्ठ बारीक प्रकृती तयार होते आणि म्हणून शरीरात आजार निर्माण होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या पृथ्वीचं जे रोटेशन आहे त्याच्या विरुद्ध रोटेशनने आपण ज्या वेळेला क्लॉकवाईज म्हणजे प्रदक्षिणात्मक गोल फिरण्याचे उपाय डॉक्टर भावसार सांगतात. म्हणजे 20 फूट डायमीटर सर्कलमध्ये तुम्ही क्लॉकवाईज राऊंड मारायचे. आणि ह्यासाठीच आपल्याला देवळाला प्रदक्षिणा घालायला का सांगतात, तर प्रदक्षिणात्मक फिरल्यामुळे एक्झोथर्मिक रिएक्शन होते, शरीरात उष्णता निर्माण होते आणि तुमचे फॅटनेस कमी होतात. आणि म्हणून प्रदक्षिणात्मक गोल फिरणे हे लठ्ठ आणि मीडियम या माणसाने करायचं आहे. आणि थिन जे आहेत त्यांनी, बारीक व्यक्तीने अप्रदक्षिणात्मक गोल फिरायचं आहे. त्याच्यामुळे एंडोथर्मिक रिॲक्शन तयार होऊन उष्णता ही डिसिपेट होते आणि मेद वाढतो आणि तब्येत सुधारते. आणि उष्णता शोषली गेल्यामुळे बारीक व्यक्तीचं वजन वाढण्यास मदत होते. या सगळ्याला 20 फीट डायमीटर मिनिमम पाहिजे. मग समजा तुम्ही बिल्डिंग आहे, बंगला आहे, बंगल्याच्या आवारात तुम्ही बंगल्याभोवती जरी गोल फिरलात क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, डिपेंडिंग अपॉन युअर प्रकृती की मीडियम लठ्ठ आहेत का तुम्ही बारीक आहात, तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. विच इज रिलेटेड टू अर्थ रोटेशन, ही थिअरी आहे. ह्यालाच डॉक्टर बावसार म्हणतात दिशा, काल आणि गती आरोग्याची गुरुकिल्ली. याचे पॅरामीटर्स आहेत डायरेक्शन, ओरिएंटेशन, रोटेशन, टाइम, स्पेस अँड मोशन. एवढे पॅरामीटर्स या फिरण्याला आहेत. आणि त्यानुसार तुम्ही वापरून तुमची प्रकृती चांगली ठेवू शकता. आता आपण बघणार आहोत की नाडी ओळखायची कशी. नाडी ओळखणं हे फार महत्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण फिजिक्सचा भाग बघितला, त्याच्यात आपण क्लॉकवाईज रोटेशन बघितलं, पण त्याच्यामध्ये रिव्हर्स वॉक सुद्धा फार महत्वाचा असतो. तर रिव्हर्स वॉक असा आहे, की लठ्ठ आणि मीडियम माणसांनी पश्चिमेकडे तोंड करून उभं राहून 20 पावलं पूर्वेकडे मागे जायचंय आणि उजव्या खांद्याने फिरून परत पश्चिमेकडे यायचं. असं 20 मिनिटं त्यांनी चाललं, रिव्हर्स वॉक केलं, तर त्यांच्याकडे उष्णता वाढून त्यांचे फॅट्स कमी होतात. ह्याच्या विरुद्ध थिन माणसं आहेत, त्यांनी पूर्वेकडे तोंड करायचं आणि पश्चिमेकडे उलटं जायचं आणि डाव्या खांद्याने गोल फिरायचं अँटी क्लॉकवाईज आणि पुन्हा पूर्वेकडे जायचंय. असं त्यांनी 20 मिनिटं केल्याने त्यांच्या शरीरातली उष्णता नाहीशी होते आणि मेद वाढतो. तर अशा रीतीने तो एक भाग आपण बघितला, की एक सर्क्युलर वॉक आणि दुसरं रिव्हर्स वॉक. आपण रिव्हर्स वॉक कधीच करत नाही, पण रिव्हर्स वॉक केल्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि ते 20 पावलं तर मिनिमम पाहिजे, रिव्हर्स 20 पावलं चाललं पाहिजे. आता आपण बघूया स्वरनाडी ओळखणे, स्वरनाडी बदलणे, स्वरतत्व ओळखणे आणि स्वरतत्व बदलणे. तत्व ओळखणं आणि बदलणं हा विषय अतिशय कठीण आहे आणि त्याला खूप प्रॅक्टिस लागते. आणि तो सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे आपण ती ओळखण्याच्या मेथड्स वेगळ्या आहेत की आपल्या कोर्समध्ये आपण शिकवतो. पण नाडी ओळखणे काय आहे, की आता जे आपण मगाशी बघितलं की मॅडमनी सांगितलं की तुमच्या भावना किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन असं करा तसं करा. त्याचा अर्थ असा आहे की ब्रेथ इज अ फिजिकल फॉर्म ऑफ माइंड. इफ यू कंट्रोल ब्रेथ, त्या सारख्या सांगत होत्या की श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास उष्ण आहे का थंड आहे, डाव्या नाकपुडीतून का उजव्या नाकपुडीतून. व्हेन यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथ, युअर माइंड ऑटोमॅटिकली गेट्स कंट्रोल. कारण श्वास म्हणजे ब्रेथ इज अ फिजिकल फॉर्म ऑफ माइंड अँड दॅट्स वाय व्हेन यू कंट्रोल ब्रेथ, दॅट इज फिजिकल पार्ट ऑफ इट, माइंड ऑटोमॅटिकली गेट कंट्रोल. म्हणून मेडिटेशनमध्ये विचारांवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर 1000 आणखीन येत राहतात आणि कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन होत नाही. म्हणून श्वासावरच आणि श्वासाचाच सारखा विचार करायचा आहे. सगळ्या प्रकारचे अनेक प्रकारची मेडिटेशन आहेत, एक मेडिटेशन नाही. व्हायोलेट फ्लेम मेडिटेशन आहे, ओंकार मेडिटेशन आहे, असे अनेक वेगवेगळ्या कारणासाठी करण्याची मेडिटेशनचे प्रकार भरपूर आहेत. पण साधं सिंपल मेडिटेशन जे आहे ते आता आपण जे केलं आज, ते सिंपल मेडिटेशन आहे. त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मनशांती मिळू शकते आणि कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. तर नाडी कशी ओळखायची. नाडीतनं म्हणजे आपल्या नाकपुडीतनं जो श्वास बाहेर येतो तो लिनियर येत नसतो, म्हणजे सरळ येत नाही असा. तो सर्क्युलर येत असतो डोक्यातनं खाली जाऊन आणि पुन्हा बाहेर येतो आणि इट्स अ डिस्क्रीट सर्कल. कारण आत जाऊन बाहेर येताना देर इज अ गॅप.
श्वासाची. त्याच्यामुळे इट्स अ डिस्क्रीट सर्कल. म्हणून रामदासांनी लिहून ठेवलंय पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीमध्ये ज्या वेळेला तुम्ही मोठ्याने उच्चार करता तोपर्यंत तो श्वासाचा एक भाग नाहीसा झालेला असतो. आणि म्हणून तुम्ही ते म्हणता स्थूलातून सूक्ष्मात जा. तुमचा नाद जो आहे, तुमचं नामस्मरण जे आहे ते नाभीजवळ झालं पाहिजे जिथे परामाणी आहे. म्हणजे तिथे 10,000 वेळा झालं तर मुखाने 1,00,000 वेळा करावं लागेल, असा तो भाग आहे. म्हणून पुढे वैखरी राम आधी वदावा असं रामदास सांगतात. आता नाडी ओळखण्यासाठी कसं करायचं, तर नाडीतनं नाकपुडीतनं श्वास जो बाहेर येतो तो 5 डायरेक्शनने येतो. तुमचं तत्व कुठलं उदित होत असेल त्यानुसार तो श्वास बाहेर येतो. म्हणजे नाकपुडीच्या दोन्ही बाजूने येतो, नागपूरच्या खालनं येतो, नागपूरच्या वरनं येतो, नागपूरच्या मध्यातनं येतो. मग जर तुम्ही असा हात धरलात तर तुम्हाला कळणारच नाही की डाव्या नागपुडीतनं आहे का उजव्या नागपुडीतनं येतोय, कारण तो वेगवेगळ्या डायरेक्शन येत असतो. म्हणून काय करायचं, अंगठा जो आहे त्याच्या खालचा जो बेस आहे, हा अंगठ्याचा खालचा बेस उजव्या हाताचा उजव्या नागपुडीच्या खाली धरायचा, बाजूला दाबायची नाही नागपुडी, बाजूला नुसता धरायचा, श्वास आत घेऊन उच्छ्वास सोडायचा. डावा हात आहे, अंगठ्याचा खालचा जो मांसल भाग आहे तो डाव्या नाकपुडीजवळ ठेवायचा आणि श्वास आत घेऊन जोरात सोडायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठली नाडी चालू आहे. नाडी ओळखण्याचा हा एकमेव उपाय आहे. तुम्ही जर का असं आढळून आलं की दोन्ही नाकपुड्यातनं श्वास बाहेर येतोय, तर त्यातला जो फोर्सफुल आहे ती नाडी चालू आहे. कारण आत्ता स्विचवर चालू असल्यामुळे चंद्राची सूर्य होते किंवा सूर्याची चंद्र होताना तुम्हाला दोन्ही नाकपुड्यातनं श्वास जाणवेल, पण त्यातला फोर्सफुल आहे ती नाडी आता आपली आहे असं ओळखायचं. मग सुषुम्ना केव्हा चालते, तर सुषुम्ना सकाळी ब्राह्म मुहूर्तावरच फक्त चालते. आणि प्रत्येक स्विचओव्हरच्या वेळेला सुषुम्ना चालते. आणि सुषुम्ना ओळखणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ह्या सुषुम्नावरच मेडिटेशन आपण करायचा प्रयत्न करतो की ज्यामुळे कुंडलिनी शक्ती जी परावाणीमध्ये आहे ती मागच्या दिशेने पाठीच्या कण्यातनं सहस्राधाराकडे चक्र चार्ज करत जात असते. दॅट इज व्हॉट इज ट्रान्सडेंटल मेडिटेशन. त्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्या मेडिटेशनमध्ये सुषुम्नाच चालते. आणि सुषुम्ना म्हणजे दोन्ही नाकपुड्यातनं श्वास जेव्हा मंद चालतो ती सुषुम्ना आहे. म्हणून आमचं म्हणणं असं असतं की प्रत्येक व्यक्ती क्षणाला बदलत असते. आत्ता ती ओके असेल तर आपण म्हणतो की अरे आत्ता तुला काय झालं, आत्ता तू बरा होता, आता तू असं काय वागतो. त्याचं कारण असं आहे, चंद्रनाडी असताना माणसं सेन्सिटिव्ह असतात. सेन्सिटिव्हिटी आहे कारण फेमिनिन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि सूर्यनाडी सुरू झाल्यावर अग्रेसिव्ह होतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही क्षणाक्षणाला स्वभावानुसार बदल होत असतो, पालटत असते. तर आता नाडी ओळखण्याचं मी तुम्हाला शिकवलं. आता असं आहे की नाडीचे अनेक अर्थ आहेत. योगामधली नाडी वेगळी, म्हणजे ही चंद्रनाडी सूर्यनाडी वगैरे. आयुर्वेदातली नाडी वेगळी, वात पित्त कफ. हृदयाशी संबंधित नाडी वेगळी, ती पल्स आहे. नाडी हा शब्द आधुनिक शास्त्रात पल्स या अर्थी वापरला जातो. त्यामुळे नाडीचे अनेक अर्थ आहेत. आपण जी बघणार आहोत ती आपली योगातली नाडी, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना. आता स्वरनाडी ओळखणे हा प्रयोग आपण बघितला. आता नाडी आपली ओळखता आली, पण आपलं कार्य घडवून येण्यासाठी बदलता तर आली पाहिजे ना. तर पूर्वीचे ऋषी मुनी, व्यवहारातला भाग परत सांगतो, ते कुबडी वापरायचे. तर कुबडी अशासाठी वापरायचे की उजव्या काखेत जर कुबडी रेस्ट केली तर इथली एंडोक्राईन ग्लँड प्रेस झाली तर सूर्याची चंद्रनाडी स्विच ओव्हर होते. डाव्या काखेमध्ये जर का तुम्ही प्रेस केलं एंडोक्राईन ग्लँड, म्हणजे मगाशी बघितलं वामकुक्षी, तर चंद्राची सूर्य होते. अशा रीतीने नाडी बदलण्याचे उपाय बसून पण करता येतात. अशा वेळेला तुम्ही मूठ आहे ती मूठ डाव्या आर्मपीट खाली अशी धरून हाताची घडी नुसती घातली तरी चेंज होईल. किंवा डाव्या हाताची मूठ जर उजव्या काखेमध्ये धरली आणि हाताची घडी घातली, ते इकडे प्रेस झालं की नाडी स्विचवर होते. हे झालं बसले असताना. झोपले असताना मी सांगितलं, डाव्या कुशीवर झोपलं तर सूर्यनाडी, उजव्या कुशीवर झोपलं तर चंद्रनाडी. त्यानंतर तुम्ही जेव्हा बसता त्यावेळेला तुम्ही उजवा पाय ज्यावेळेला डाव्या पायावर टाकता क्रॉस लेग, त्यावेळेला सूर्याची चंद्रनाडी होते. आणि डावा पाय ज्या वेळेला उजव्या मांडीवर ठेवता त्यावेळेला चंद्राची सूर्यनाडी होते. हे बसलं असताना क्रॉस लेग मध्ये तुमची नाडी अशी बदलली जाते. आपल्या त्याच्यानंतर आपण उभं असताना कसं आहे, आता असं आहे, अभ्यास शिकताना आणि शिकवताना दोन्ही वेळेला सूर्यनाडीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे ज्ञान. म्हणजे शिकवणाऱ्याची सूर्यनाडी पाहिजे आणि शिकणाऱ्याची पण सूर्यनाडी पाहिजे. त्याचं कारण असं आहे, शिकणाऱ्याची जर चंद्रनाडी असेल तर तो फिजिकली वर्गात असतो, पण चंद्रनाडी ही
शीतल आणि चंद्रनाडी फेमिनाईन आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे मनाने तो बाहेर असतो. म्हणून शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपली सूर्यनाडी चालू ठेवणं महत्वाचं आहे, शिकवणाऱ्याने पण सूर्यनाडी ठेवणं महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे त्याच्याकडे असलेलं सगळं ज्ञान तो व्यवस्थित दुसऱ्याला शिकवू शकतो. मग उभं असताना तो, आता शिक्षक तो उभा आहे, त्याने काय करायचं, तर डाव्या पायावर जोर देऊन सतत उभं राहायचं, उजवा पाय लूज सोडायचा. डाव्या पायावर जोर दिल्याने चंद्राची सूर्य होते आणि उजव्यावर जोर दिल्याने सूर्याची चंद्रनाडी होते. अशा रीतीने तुम्ही उभ्या असताना, बसले असताना, झोपले असताना अशा प्रकारे विविध प्रकाराने तुम्ही नाडी बदलू शकता आणि नाडी बदलून ती कार्य घडवून आणू शकता. आता आपण याची ऍप्लिकेशन्स थोडी बघू, म्हणजे लक्षात येईल की कसं आजारासाठी वापरायचं आहे. तर ज्याला बद्धकोष्ठता आहे, ज्याला कॉन्स्टिपेशन आहे, आता कॉन्स्टिपेशन दोन प्रकारचं असतं. एक लो इंटेक ऑफ फूडने पण होतं आणि दुसरं हाय इंटेक ऑफ फूडने पण होतं. तर ह्यासाठी काय करायचं, तर जेवणापूर्वी 20 मिनिटं डाव्या कुशीवर झोपायचं आणि तुमची सूर्यनाडी सुरू करून घ्यायची. नंतर उठून बसायचं आणि मग उजव्या कुशीवर मग जेवायचं आणि मग पुन्हा डाव्या कुशीवर झोपायचं, वामकुक्षी करायची. अशी 20 मिनिटं करायची. म्हणजे जेवणापूर्वी जेवणानंतर 20-20 मिनिटं डाव्या कुशीवर झोपणं, असं सलग 10-15 दिवस केलं तर बद्धकोष्ठता जाते. त्यामुळे हा एक उपाय झाला. योगासनामध्ये आसन आणि प्राणायाम यांचा मेळ साधला जातो. मुळात आसन म्हणजे टू एक्झिस्ट, असणे, टू बी. हे डॉक्टर भावसारस बुक स्पेस टाइम मोशन मधलं वाक्य आहे आणि ह्याला नैसर्गिक बैठक म्हणतात. म्हणून पतंजल हे सांगतात की एखादं आसन सिद्ध करायचं झालं तर त्या आसनात तुम्ही किती जास्त वेळ दुःख न होता थांबू शकता, तर ते आसन सिद्ध होतं. आणि ह्याला नैसर्गिक बैठक, काही आसने, आता असं आहे की हा एक भाग झाला बद्धकोष्ठतेचा. दुसरं असं आहे की समजा इन्स्टंट आत्ता तुम्हाला अनइझी वाटतंय, याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी नाडीमध्ये बदल आहे. मग तुम्ही बघायचं की आत्ता जर अनइझी वाटत असेल, डोकं दुखतंय म्हणा किंवा अनइझी वाटतं, तर नाडी चेक करायची. चंद्रनाडी असेल तर नाडी बदलायची तात्काळ. चंद्रनाडी आहे म्हणजे तुम्हाला अनइझी होते, ह्याचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसमुळे तुम्हाला होते. नाडी तात्काळ बदलायची. बदलायचे उपाय मी सांगितले. सूर्यनाडी करायची का मग तुम्हाला तात्काळ बरं वाटतं, कारण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन सुरू होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थांबते. जर सूर्यनाडी असेल तर चंद्र करायची. चंद्र असेल, हे हे इन्स्टंट उपाय तुम्हाला तुमच्या अनइझी जर होत असाल किंवा तुम्हाला डोकं दुखत असेल त्या किंवा कुठलीही गोष्ट, तर त्यावेळेला तुम्ही हे उपाय करा नाडी बदलण्याचे. आता जे मीडियम आणि फॅट आहेत त्यांचं जर डोकं दुखत असेल तर 2 मिनिटात तुम्ही ते थांबवू शकता. तुम्ही जे मीडियम आणि फॅट आहेत त्यांच्या पुढे इथे डोक्याच्या मध्यभागी पुढच्या भागामध्ये तीनदा प्रेशर द्यायचं आणि क्लॉकवाईज. एक लक्षात ठेवायचं, मीडियम फॅट क्लॉकवाईज आणि थिन अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे त्या डोक्यावर त्यांना पेरीफेरीला क्लॉकवाईज फिरायचं, परत तीनदा मारायचं, असं 5-6 वेळा केलं मीडियम आणि फॅटना, तर डोकं दुखायचं थांबेल. आणि 3 माणसांना एक्झॅक्ट रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज बॉर्डरला मारा, असं 5-7 वेळा केलं, पुढे 3 वेळा, असं 5-7 वेळा केलं तर त्यांचं डोकं दुखायचं थांबेल. अशा रीतीने अनेक उपाय फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंटचे करू शकतो तात्काळ. आता काही आसनं जी आहेत ती फॉरवर्ड बेंडिंग आसनं शिकवली जातात. फॉरवर्ड बेंडिंग आसनं अशासाठी आहेत की ज्यांची हाय बीपी ज्यांना आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडिंग करायची आहेत आणि जी पुढे झुकून करण्याची आसनं आहेत आणि त्याच्यामुळे शरीराला स्थिरता येते. तो स्थिरता आल्यामुळे तुमची बॉडी असिमेट्री जी आहे ती रेग्युलराईज होते की डिसीज बरा होतो. मी आधीच सांगितलं दे ओनली 2 रिझन्स. एक म्हणजे बॉडी असिमेट्री आणि दुसरं म्हणजे तुमची जी आसनं आहेत, म्हणजे आसन प्राणायाम वगैरे या माध्यमातनं फिजिक्स जो भाग आहे, टेम्परेचर मेंटेन करणं प्राणायामाने, ते टेम्परेचर आणि असिमेट्री हे दोनच कारणं तुमच्या अ, आरोग्याच्या संबंधित आहेत. तर उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी पुढे झुकणारी आसनं करावीत आणि लो बीपी असणाऱ्यांनी बॅकवर्ड बेंडिंग आसनं करायची. शरीराचा जो भाग बेंडिंग केल्यामुळे अंतर्वक्र होतो तिथे उष्णता निर्माण होते आणि जो बॅकसाइड पार्ट असतो, जो कॉन्व्हेक्स असतो, तिथे उष्णता एक ऍब्सॉर्ब केली जाते. अशा रीतीने त्या ऑर्गनचं टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होऊन आजार बरा होतो. तर शरीराचा जो भाग अंतर्वक्र होतो तेथे उष्णता निर्माण होते, जो भाग बाह्यवक्र होतो तेथे उष्णता शोषली जाते. अशा रीतीने अवयवाचे तापमान संतुलित राखता येते आणि आरोग्य सुधारते. सो दिस इज व्हॉट इज फिजिक्स. आता आपण वेगवेगळ्या
त्याचे जे भाग आहेत मेटाफिजिक्सचे त्याच्यामध्ये येणार आहोत. आपला आत्ता इथे शिवस्वरोदय भावसारांचं फिजिक्स हा इंट्रोडक्शन संपलं. खूप मोठा विषय आहे तो, आपण डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये घेतो. आता मी त्याचे ग्लिम्सेस तुम्हाला दिले. आता मंत्रशास्त्र. भगवान पाणिनींनी ज्या वेळेला शंकराची उपासना केली तेव्हा डमरूतनं त्यांना 13 स्वर आणि 33 व्यंजनं ऐकू आलेली आहेत. ही जी 33 व्यंजनं आहेत ते 33 मणके जे आपल्या पाठीच्या कण्याला आहेत त्या ऑर्डरमध्ये त्यांना ते ऐकू आले डमरूतनं. सो जेव्हा आपण हम म्हणतो तेव्हा पहिला आणि शेवटचाच मणका व्हायब्रेट होतो. त्यामुळे मंत्रशास्त्राचा बेसच मुळी भगवान पाणिनींचं संस्कृत व्याकरण आहे. भगवान पाणिनी ज्या वेळेला उपासनेत बसले होते त्यावेळेला त्यांना सळसळ ऐकू आली आणि म्हणून त्यांनी विचारलं को भवेत. को भवेत म्हटल्यावर तिकडनं उत्तर आलं सपो भवेत. सपो भवेत उत्तर आल्यावर ते एकदम खडक बनून जागे झाले. ते म्हणाले कोण चुकलं संस्कृतमध्ये. को भवेत कसं काय म्हटलं तर बघतात तो विष्णूचा शेष तिकडून चालला होता त्याची सळसळ होत. ते मग विष्णूला शेषाला म्हणतात तू वैयाकरणी आहेस तर तू चुकीचं उत्तर कसं काय दिलंस. तू को भवेत म्हटलं तर तो म्हणतो तुम्ही को भवेत म्हणाला म्हणून मी सपो भवेत सांगितलं. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं कोर भवेत, कारण तो रफार येतो तिथे. म्हणजे ते प्रॉपर वर्ड तो संस्कृत व्याकरणानुसार शब्द झाला. तुम्ही तसं जर म्हटलं असता तर मी सांगितलं सर्पो भवेत. त्यामुळे मग पाणिनींना कळतं अरे आपलीच चूक झाली आहे आणि म्हणून तसं उत्तर मिळालंय. सो संस्कृतमध्ये एवढा एक रफार सुद्धा तुम्हाला फार महत्वाचा आहे. आणि हेच पाणिनींचं व्याकरण की जो मंत्रशास्त्राचा बेस आहे. मग ज्याला मंत्रशास्त्रामध्ये उपासना करायची आहे, तो नॉनव्हेज खाऊ शकत नाही. कारण नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जीभ जड होते, फायबर जास्त असतात आणि त्याच्यामुळे ते नॉनव्हेज खाऊ शकत नाहीत मंत्राचा अभ्यास करायचा असेल तर. आणि म्हणून मंत्रशास्त्रामध्ये जर का आता मी तुम्हाला हमचं सांगितलं तसं तुम्हाला जर का नुसता क ह्या शब्दाचा उच्चार करायचा जेव्हा तुमच्या मनात विचार येतो तेव्हा तो ऑलरेडी नाद रूपामध्ये निर्माण झालेला असतो. आणि जिथे नाद आहे तिथे आकाश तत्व आहे. आणि उत्पत्ती जी पंचमहाभूतांची आहे ती आकाशापासून, वायूपासून, अग्नीपासून, जलापासून, पृथ्वी याच ऑर्डरमध्ये पंचमहाभूत निर्माण होत असतात. तर तुम्ही ज्या वेळेला क हा शब्दाचा उच्चार करण्याचा विचार करता त्यावेळेला नादरूपात परावाणी म्हणजे नाभीजवळ तो तयार झालेला असतो. आणि तिथे आकाश तत्व निर्माण होऊन त्याचं वायूत रूपांतर होऊन ते 29व्या मणक्यावरच तो क येतो. पाठीच्या कण्याच्या म्हणजे खालून चौथा पाचवा, म्हणजे वरती एक आहे खाली 33वा आहे. 29व्या मणक्यावर आल्यावर वायूचं पूर्ण क ह्या शब्दामध्ये रूपांतर होतं, त्याला शेप निर्माण होतो. त्याच्यामुळे पाठीच्या कण्याच्या 29व्या मणक्यावर क फॉर्मेशन होतं. अजूनही तो उच्चारता येत नाही कारण ते व्यंजन आहे. तो ज्या वेळेला आपल्या मध्यमामध्ये येतो, इथे स्वरयंत्र आहे त्याच्यात आपण अ आ इ ई वगैरे स्वर मिसळतो म्हणजे तो पूर्ण होतो. ती झाली मध्यमा. आणि आपण ज्या वेळेला वायू बाहेर सोडतो, वेन वी एक्झेल, आपला क हा शब्द वैखरीतनं बाहेर येतो. ही स्पीच थेरपी आहे. या प्रत्येक शब्दाला परापश्यंती मध्यमा वैखरीतनंच जावं लागतं. मग तुम्हाला जर का आता सगळे जे काही सगळे आलात तुम्हाला जर का मी एक कमांड दिली, वेन यू इनहेल यू स्पीक, एकही माणूस एक शब्द बोलू शकणार नाही. वेन यू इनहेल यू स्पीक, नो वन कॅन स्पीक. दॅट इज द पॉवर ऑफ ब्रेथ. तर त्याच्यामुळे म्हणून म्हटलं जातं की शब्द जपून वापरा. कारण अग्नीसारखे आहेत. जे तुम्ही बोलणार तेच तुम्हाला रिपीट येणार, विश्वातनं तुम्हाला ते रिपीट येणार आहेत आणि त्यानुसार तुमचं आयुष्य होणार आहे. आणि म्हणून असे अनेक गोष्टी आहेत की ज्या होपोनोपोनो म्हटलं जातं, ॲफर्मेशन्स दिली जातात की ज्यामध्ये तुम्ही झोपताना ती द्यायची आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला जे काही विष आहेत त्या तुमच्या म्हटल्यामुळे चांगल्या लोकांचं भलं करण्याच्या वगैरे, तर तुमचं पण ते मल्टिपल टाइम्स तुम्हाला मिळतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. तर मंत्रशास्त्रामध्ये हा जो बेस आहे हा असा आहे. आणि ह्याचं ॲप्लिकेशन म्हणजे जी एखादी व्यक्ती एखाद्या शब्दावर स्टॅमरिंग असते तर त्या व्यक्तीचा तो मणका डिफॉर्म आहे असं समजायचं. आणि ह्याचा चार्ट आहे कुठल्या मणक्यावर कुठला शब्द आहे. त्यातलं एक उदाहरण दिलं मी, 29वा मणका. आणि याचा अभ्यास करायचा असेल तर मी आधीच तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली, सकृ देवधरांचं ओंकार किमया आणि सकृ देवधरांचं गायत्री मंत्र उपासना. त्याच्यामध्ये हा पूर्ण चार्ट पाठीचा कण्यासकट दिलेला आहे आणि त्यातलंच मी हे तुम्हाला शिकवतोय किंवा तुम्हाला हे बोलतोय. आणि त्याच्यामुळे अं, मंत्रशास्त्रामध्ये मग अनेक प्रकारचे मंत्र येतात, त्याचा अभ्यास मी 12 तास शिकवतो, तो वेगळा. परत ह्यातला एक विषय बाहेर काढला का तो 12 तास होतो.
तर तो मंत्रशास्त्र हा 10-12 तासाचा विषय आहे. मग त्यातले पुराणोक्त मंत्र, वेदोक्त मंत्र, मंत्राची अंग, अनेक भाग आहेत. तर तो झाला मंत्रशास्त्राचा भाग. तर आता येतंय मेदिनीय वास्तुशास्त्र. मेदिनीय वास्तुशास्त्र म्हणजे एकनाथी भागवत जे आहे त्याच्यामध्ये पुराणात दिलेलं आहे काळानुसार बदलणाऱ्या सृष्टीचं स्वरूप. पृथ्वी सत्ययुगामध्ये वरती पाणी आणि खाली जमीन अशी 50% पाणी 50% जमीन अशी होती. पण सत्ययुगात जेव्हा संपत आलं त्यावेळेला थोडा अहम निर्माण होऊन ते वरचं पाणी थोडं खाली आलं, पृथ्वी टेढ झाली आणि पृथ्वीचं त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगामध्ये फक्त यज्ञ करूनच तुम्हाला फायदा होत होता म्हणून यज्ञ सुरू झाले आणि त्यानंतर आणखीन थोडं पाणी खाली आलं आणि द्वापार युग सुरू झालं आणि त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे रामायण आपलं महाभारत कसं घडलं काय. त्या द्वापार युगामध्ये फक्त सेवा करूनच तुम्हाला पुण्य मिळत होतं किंवा तरुण जात होतात म्हणून विदुर किंवा भीष्म हे सेवेकरी होते. आणि जसं आणखीन पाणी खाली आलं तर ॲट प्रेझेंट 2/3 वॉटर आहे आणि 1/3 लँड आहे. म्हणूनच याला डिपोलरायझेशन इफेक्ट म्हणतात की आता काही काळाने संपूर्ण पृथ्वी जलतत्वात विसर्जित होणार. पृथ्वी जल, जल, अग्नी, अग्नी, वायू आणि मग आकाश आणि मग पुन्हा निर्मिती असं हे सायकल आहे. तर कलियुगामध्ये मग काय आहे तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरणच करू शकता आणि हेच ते पॉल्युशन जे वाढलेलं आहे पॉल्युशन ते मन पण त्यामुळे पॉल्यूट झालेली आहेत, वातावरण सुद्धा पॉल्यूट झालेलं आहे. कारण 2/3 वॉटर 1/3 लँड म्हणजे पृथ्वीची चंद्र सूर्य नाडी अफेक्ट झालेली आहे. आपली जशी चंद्र सूर्य नाडी आहे तशी पृथ्वीची चंद्र सूर्य नाडी जे सत्ययुगामध्ये वरती पाणी खाली पृथ्वी होती ती अफेक्ट झाल्यामुळे पॉल्युशन आलं, मन पॉल्यूट होत गेली. ते तुम्हाला ट्रान्झिशन दिसलंच असेल. सत्ययुगात राम होता तेव्हा कसे लोक होते, त्रेतामध्ये कसे, द्वापार युगात काय सुरू झालं आणि आता कलियुगात तर काय घडतंय हे तुम्ही बघताच आहात. तर हे सुद्धा आता कसब आलेलं आहे. सत्ययुग परत सुरू होणार आहे. तर कलियुग आता जवळजवळ संपत आलेलं आहे. तर त्याचा पिरियड आहे भरपूर. पण आता तुम्हाला लक्षात येईल की एक्सपोज कसे होत आहेत सगळे. लबाडी शिल्लक राहणार नाही, लबाड सगळे एक्सपोज होणार. तर हा जो प्रकार आहे हे मेदिनीय वास्तुशास्त्र आहे आणि वास्तुशास्त्राचा विषय सुद्धा 10-12 तासाचा वेगळा आहे. 17 प्रकारचे प्लॉट कुठले, दिशा कशी ओळखायची, दिशा किती डिग्री असते, मग वास्तूमध्ये धातू, त्याच्यानंतर आरसे, क्रिस्टल वगैरे वापरून कसं रेमेडी करता येतात, पिरॅमिड थेअरी वापरून कशी रेमेडी करता येतात आणि वास्तूमध्ये चंद्र सूर्य नाडी क्षेम कल्याणकारी कशी निर्माण करता येते हा सगळा वेगळा अभ्यास आहे. हे झालं मेदिनीय वास्तुशास्त्र. आता ग्रहशास्त्र जे आहे ते ऑलरेडी आपण चंद्रनाडी सोम बुध गुरु शुक्र याच्यावर त्याचा अंमल आहे आणि शनी रवी मंगळ याच्यावर सूर्यनाडीचा अंमल आहे. मग आता डे टू डे लाईफमध्ये हे कसं वापरायचं. तर तुम्ही ज्या बेडवर झोपलेले असाल त्या बेडवर उठायच्या आधी तुम्हाला मी आता नाडी ओळखायची कशी हे शिकवलंय. आता आज तिकडे काय आहे तर रविवार आहे, उद्या असणार आहे सोमवार. तर उद्या जर सोमवार आहे तिकडे तर सूर्योदयाच्या वेळी उद्या बेडवर उठण्यापूर्वी तुम्ही चंद्रनाडीच तुमची चालू पाहिजे. कारण सोम बुध शुक्रवर चंद्रनाडीचा अंमल आहे. त्याच्यामुळे सोम बुध आणि शुक्र आणि गुरु चंद्रनाडी सकाळी बेडवर उठायच्या वेळेला चेक करायची. चंद्रनाडी नसेल तर उजव्या कुशीवर झोपून ती बदलून घ्यायची, कारण बदलण्याचं पण मी शिकवलंय. आणि जर चंद्रनाडी सुरू असेल तर जी नाडी सुरू आहे म्हणजे चंद्रनाडी त्या डाव्या हाताने बेडचा सपोर्ट घेऊन उठून बसायचंय. म्हणजे तुम्ही, कारण कसं आहे, जी नाडी चालू असते तिथे संपूर्ण विश्वाच्या देवतांचा वास म्हणजेच एनर्जी तिथे पूर्ण असते, त्याला पूर्णांग म्हणतात. जी नाडी चालू नसते त्याला रिक्तांग म्हणतात. आणि ज्या नाडी जी चालू नसते तिथे विश्वाची एनर्जी नसते, रिक्तांग असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही रिक्तांग घेऊन जर उठला तर अख्खा दिवस तुमचा खराब जाईल. म्हणून सोम बुध गुरु आणि शुक्र चंद्रनाडी सुरू असताना डाव्या हाताच्या सपोर्टने बेडवर उठून बसायचं, उत्तरेकडे नाही तर पूर्वेकडे तोंड करून बसायचं आणि तो हात पहिला बघायचा आहे. आपण बघतो हात जुळवतो डायरेक्ट आणि कराग्रे वसते वगैरे म्हणतो, पण तसं नाही. आता शिवसर्वोदयी तुम्ही आहात, तुम्हाला माहीत झालंय, तर पहिला तो हात बघायचा आणि तो श्लोक म्हणायचा, मग दुसरा जुळवायचा आणि ही एनर्जी जी आहे ती आपण घ्यायची. आणि घेताना जर ह्यातले रेकी करणारे असतील, प्राणी खिदर असतील, तर त्याने आवरा इथेच क्लीन करून घ्यायचा आहे. तो कसा, तर डाव्या हाताने श्वास आत घेऊन, जर आता डावी नाकपुडी सुरू आहे, उद्या सोमवार आहे, चंद्रनाडी सुरू होते आणि आपण डाव्या हाताने सपोर्ट घेऊन उठलो तर तो हात डोक्यापासून पूर्ण डाव्या पायापर्यंत करंगळीपर्यंत फिरवायचा श्वास रोखून.
आणि श्वास एक्झेल करायचा. तोच हात उजव्या बाजूला पूर्ण खालपर्यंत फिरवायचा. सो दिस इज व्हॉट इज औरा क्लिनिंग इन द बेड ओनली. त्यानंतर तोच पाय पहिला जमिनीवर टाकायचा आहे, डावा पाय. आणि समुद्र वसती देवी पर्वतस्थन मंडले पादस्पर्शम करिष्यामी विष्णू पत्नी क्षमस्व हे श्लोक म्हणून दुसरा पाय टाकून आपण बाहेर यायचंय. असं जर झालं, ती नाडी जर का त्या दिवशी तीच त्या दिवसाची नाडी असली, तर तो दिवस कसा जातो असा तुम्ही आता चार्ट तयार करा आणि कसा जातो ते बघा. आणि जर का विपरीत नाडी असली आणि ती प्रयत्न करूनही बदलली गेली नाही, तर सगळं प्रारब्धावर सोडून द्यायचं. आणि शेवटी प्रारब्ध कोणी टाळू शकत नाही. पण तरी सुद्धा त्या केसमध्ये सुद्धा विपरीत नाडी जरी असली तरी जी नाडी चालू आहे त्या नाडीच्या भागाच्या त्याचा हातानेच सपोर्ट घेऊन उठायचंय. म्हणजे निदान 50% तरी तुमचा तो त्या दिवसाचा दोष नाहीसा होईल आणि संमिश्र दिवस जाईल. मग तुम्हाला रोज पेपरामध्ये आजचा दिवस कसा जाईल हे बघावं लागणार नाही. सो दिस इज व्हॉट इज ग्रहशास्त्र, की जे दिवसाचं डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जगायचंय. दिवसा बाहेर जाताना आकाशात चंद्र नाही, म्हणून चंद्रवळ घेऊन म्हणजे डाव्या अंगाने आणि चंद्रनाडी सुरू करून बाहेर पडायचंय दिवसा. आणि रात्री ज्या वेळेला तुम्ही घरात याल त्यावेळेला तुम्ही उजवी नाकपुडी सुरू करून, कारण वरती आकाशात सूर्य नसल्यामुळे सूर्यबळ घेऊन घरात शिरायचंय उजव्या पायाने उजव्या अंगाने सूर्यनाडी सुरू करून. म्हणजे तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आता कित्येक वेळेला असं व्हॉट्सअपवर मेसेज फिरत असतो की नागपूर सारख्या ठिकाणी किंवा की प्रचंड उष्णता आहे आणि सनस्ट्रोक होतात. अशा वेळेला असं फिरत असतं व्हॉट्सअपवर की चंद्रनाडी सुरू करा. पण तुम्हाला एक सांगतो की मोर द टेम्परेचर डिफरन्स फास्टर द रेट ऑफ कुलिंग, हे न्यूटनचं हीट रिलेटेड तत्व आहे. म्हणून तुम्ही जर का चंद्रनाडी सुरू केली तर फास्टर द रेट ऑफ कुलिंग तुम्हाला सनस्ट्रोक 100% होईल. बाहेर जर 40-42 डिग्री टेम्परेचर आहे तर सूर्यनाडी कंपल्सरी चालू करायची. सूर्यनाडी चालू करून बाहेर पडा, तुम्हाला कधी सनस्ट्रोक होणार नाही, कारण लेस द टेम्परेचर डिफरन्स होणार. तुमच्या बॉडीचं टेम्परेचरही खूप वाढलेलं असणार सूर्यनाडीमुळे आणि बाहेरही टेम्परेचर आहे. सो विल नेव्हर गेट सनस्ट्रोक. अशा रीतीने तुम्ही तुमची सूर्यनाडी आणि उन्हामध्ये तुम्ही जाणार असाल तर हे चालू करायचं आणि तुम्ही उन्हात फिरायचंय. हा भाग झाला ग्रहशास्त्राचा. आता येतो प्रश्नमीमांसा. प्रश्नमीमांसा म्हणजे शिवसूर्योदयमधलं ज्योतिष आहे. हा खूप मोठा चॅप्टर आहे, खूप मोठा भाग आहे हा. मी बसलेलो आहे आणि येणारी व्यक्ती मला प्रश्न विचारते. जशी ज्योतिषाकडे व्यक्ती जाते तशी सूर्योदयीकडे व्यक्ती येते आणि माझ्या डाव्या बाजूला बसते किंवा माझ्या समोर बसते किंवा माझ्या उजव्या बाजूला बसते. अशी जी व्यक्ती येते ती तिचे प्रारब्ध आणि गोचरीचे जे ग्रह आहेत म्हणजे आत्ता फिरतायत वर, ते गोचरीचे भ्रमणाचे ग्रह त्या व्यक्तीला उद्युक्त करतात आणि त्या व्यक्तीला माझ्या डाव्या बाजूला आणून बसवतात. असे लोक येतात प्रश्न विचारायला आणि ते बसतात. आता डाव्या बाजूला व्यक्ती बसली आणि माझी सूर्यनाडी सुरू आहे, डावी नाडी नाहीये, चंद्रनाडी, आणि त्यांनी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला अजिबात बळ नाही आणि म्हणून प्रॉब्लेम होऊ शकतो. हे उत्तर तात्काळ आपण आपली नाडी आणि समोरच्याचं भविष्य हे प्रश्नमीमांसेमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार येतात की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुम्ही. आणि म्हणून चंद्रनाडी सूर्यनाडीला व्हेक्टर अनालिसिस पण आहे, चंद्रनाडीला डायरेक्शन आहे, सूर्यनाडीलाही डायरेक्शन आहे. हा सगळा भाग आपण आपल्या शिवसूर्योदय सखोल अभ्यास करतो त्याच्यामध्ये शिकतो. प्रश्नमीमांसेमध्ये गरोदर स्त्रीने विचारलेल्या याला सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे का काय आहे हे सगळं आपण त्यात सांगू शकतो. हरवलेली आहे वस्तू ती मिळणार आहे का नाही मिळणार हे सगळं प्रश्नमीमांसेमध्ये येतं. मेटल रिलेटेड विचार आहे का, शेती रिलेटेड प्रश्न आहे का काय, हेही आपण सांगू शकतो. असे प्रकार प्रश्नमीमांसेमध्ये आहेत. आता काळाची चाहूल हा जो भाग आहे, काळाची चाहूल ह्याच्यामध्ये मृत्यू 3 महिन्यावर आलाय, 6 महिन्यावर आलाय का वर्षावर आलाय, हे तुम्ही शिवसूर्योदय काळाची चाहूल या माध्यमातून समजून घेऊ शकता. कसं आहे की मृत्यूशास्त्र हा एक मोठा विषय आहे. मृत्यू झाल्यावर सूतकामध्येच गरुड पुराण वाचायचं असतं आणि गरुड पुराणामध्ये वेगवेगळ्या प्रकारामुळे कुठल्या कर्माने काय आहे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर काळाची चाहूल अशी आहे, एक छोटंसं एक त्यातलं हे सांगतो की ज्या आत्ता तुम्ही जर का आपले दोन्ही डोळे असे नाकाच्या शेंडीकडे वळवलेत, नाकाच्या शेंड्याकडे, तर तुम्हाला नाकाचा शेंडा दिसतो. पण जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा शेंडा दिसेनासा होतो. म्हणजे पहिला सगळ्यात प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या दृष्टीमध्ये ज्योतीमध्ये आहे, कारण जीवन ज्योतिमय आहे. त्यामुळे नाकाचा शेंडा दिसेनासा झाला तर समजायचं
मृत्यू जवळ आला. अशी अनेक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मृत्यूशास्त्रात आपण शिकतो काळाच्या साहुलमध्ये, की तुम्हाला कळतं 3 महिन्यावर येईल, 6 महिन्यावर येईल का वर्षावर येईल. सो हा झाला आहे प्रवासासंबंधी. आता तुम्ही समजा कुठे फिरायला निघालात आणि तिथे दोन रस्ते आले, एक चिटपाखरू रस्त्यावर नाही, आणि आता तुम्हाला कसं कळणार? आपल्याकडे आपल्या नागपुड्या म्हणजे जीपीएस आहे. आता हे सगळं मोबाईलमध्ये जीपीएस आलंय, पण ते जीपीएस आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला प्रवास करताना दोन वाटा येतात आणि समोर विचारायला कोणी नाही, तर जी नाडी चालू असेल त्या नाडीच्या मार्गाने अगदी कुशाल जा, तुम्ही मुक्कामाला पोचणार. पण तुम्ही जर का रिक्तांगाने गेला तर तुमचा ऍड्रेस चुकला, तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही. सो दिस इज व्हॉट इज जीपीएस अवेलेबल विथ अस, विथ नागपुडी. आत्तापर्यंत मी श्वासावरच बोलतोय, असा 12 तासाचा हा विषय आहे, तो श्वासावरच मी बोलतो, दुसरा कुठला विषय नाही. चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना. आता विश्वाची पण सुषुम्ना आहे, जशी आपली सुषुम्ना आहे तशी विश्वाच्या सुषुम्ना आहेत ना. ते व्यवहारामध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण आता मी तुम्हाला सांगतो. सूर्योदयाच्या वेळी, मध्यान्ही, संध्याकाळी आणि मध्यरात्री ह्या सुषुम्नाच्या वेळा आहेत, की ज्या वेळा विभूती जन्माला येतात. तुम्ही बघाल तर सगळ्या देवतांचे जन्म हे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी सूर्योदयाला झालेले आहेत, मध्यान्ही झालेले आहेत, संध्याकाळी आणि मध्यरात्री झालेले आहेत कृष्णाचा जन्म. अशा रीतीने विश्वाची सुषुम्ना आहे. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत त्रिकाल संध्या करायला सांगितलेली आहे, की जी आता करत नाही आणि शक्य होत नाही, कारण त्यावेळेला व्यवहार हा असफल होतो. सुषुम्नावर कुठलाही व्यवहार सफल होत नाही, फक्त उपासनाच करायची असते. म्हणून अशा प्रकारे प्रवासासंबंधीचं हे आहे. स्वरोदय आणि योग साधन. स्वरोदय आणि योग साधन म्हणजे शिवस्वरोदयमध्ये तुम्हाला त्या माध्यमातनं, योगाच्या माध्यमातनं तुम्हाला मेडिटेशन आणि आसनं शिकवून चंद्र सूर्य नाडीनुसार तुमचं आरोग्य राखण्याचं हे शिकवलं जातं. सो दिस इज व्हॉट इज रिलेटेड टू शिवस्वरोदय. तर माझी सक्सेस स्टोरी मी इथे देतोय, की इन ऑल 800 स्टुडंट्स आहेत. आय कोचिंग टू योगा टीचर्स. म्हणजे इन्व्हायटी असतो मी, आत्मबोध अकॅडमी म्हणून आहे, कैबल्यधामचे जे डॉक्टर परमानंद आहेत त्यांचं. योगा टीचर्स ट्रेनिंग फेलिसिटेशनला मला बोलवतात, की योगा टीचर्सनी आसनं शिकलेली असतात, सगळं शिकलेलं असतं, पण ती आसनचं मागचं सायन्स काय ते सांगायला मला बोलावतात 1 तास. योगविद्या निकेतन जे आहे निंबाळकरांचं वाशीला, तिथे सुद्धा मला बोलावतात. आता आपण बघूया की थोडंसं मुद्रांचा अभ्यास बघूया. याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, ते म्हणजे ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं नाही, न्युमरोलॉजी, संख्याशास्त्र. हा संख्याशास्त्र सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. हे जे मंत्रशास्त्र वगैरे विषय आहेत त्याच्यात, तर संख्याशास्त्राच्या माध्यमातून काय आहे तर सायको अनालिसिस. संख्याशास्त्र म्हणजे आपण आधीच बघितलं कपिल मुनींचं सांख्यशास्त्र, ज्याला म्हणतात न्युमरोलॉजी, ती पायथागोरसने चांगली डेव्हलप केली. आणि मी पायथागोरियन न्युमरोलॉजी शिकवतो, कारण पायथागोरियन न्युमरोलॉजीचे रिझल्ट बरोबर मिळतात. पायथागोरस 1 ते 9 संख्या घेऊन अभ्यास करतो नेमॉलॉजीत, म्हणजे नावात काय. पण खाल्डियन न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 8 संख्या घेतल्या जातात, त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. मग आता 1 ते 9 संख्या ज्या आहेत तर त्याचा तर न्यूमरोलॉजी म्हणजे काय? संख्याशास्त्र म्हणजे सायको अनालिसिस. इट इज नॉट ज्योतिष. पहिली गोष्ट, सायकोलॉजिकल बेस मग तिचा काय आहे हे संख्यांच्या माध्यमातून कळतं. मग जन्मतारखा आपल्या ज्या आहेत, तर आता संख्याशास्त्रात काय काय येतं? जन्मतारखेचं कारकत्व, जन्म महिन्याचं कारकत्व, जन्म वर्षाचं कारकत्व, संपूर्ण जन्मतारखेची एक आकडी बेरीज त्याचं काय कारकत्व आहे, पिरॅमिड थिअरी आहे, संख्या कुंडली आहे, मनातले भाव ओळखणे, हरवलेली वस्तू शोधणे वगैरे, असे 14 भाग आपण शिकतो. आणि फक्त तारखेवरनं 13 ते 14 भाग आपल्याला शिकायचे असतात. आता त्याच्यात थोडंसं उदाहरण म्हणजे काय, की एक आकडा जो आहे ज्यांचा 1-10-19-28 तारीख जन्मतारीख आहे, त्याच्यावर रवीचा अंमल असतो. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठली ना कुठली कला अवगत असते. त्यांची प्रकृती उष्ण प्रकृती असते, कारण सूर्य हा उष्ण आहे, उष्ण प्रकृती असते. आणि ह्यांना हार्ट सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन आणि आयसाईट हे इश्यू असतात. आणि अशा रीतीने आपण आजार काय आहेत, संख्या आणि आजार हे पण बघू शकतो. तर 1-10-19-28 ह्यांना उष्ण प्रकृती असते आणि हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतो. नंबर 2 जो आहे तो 2-11-20-29
म्हणजेच दोन त्याचं चंद्राची कारक आहे. चंद्राचा अंमल असतो 2 आकड्यावर. आणि म्हणून मनाचा कारक असल्यामुळे ह्यांना चित्र विचित्र स्वप्न पडतात. सकाळी उठल्यावर त्यांना हसू येतं की हे काय स्वप्न पडलं, अशी विचित्र स्वप्न 2, 11, 20, 29ला पडतात. आणि ते मनाचा कारक असल्यामुळे ते कविता लिहू शकतात, पोएम लिहू शकतात, कारण कल्पनाशक्ती दांडगी असते आणि ते फार सेन्सिटिव्ह असतात. 3 आकडा जो आहे तो गुरुचा आहे. गुरुचा अंमल लिव्हरवर असतो आणि गुरुचा अंमल हा सांध्यांवर आहे. त्याच्यामुळे आर्थरायटिस, लिव्हर रिलेटेड इश्यू हे ज्युपिटर ज्यांचा आहे 3, 12, 21, 30 यांना हे आजार असतात. त्यासाठीचे उपाय काय आहेत ते आपण आपल्या न्युमरॉलॉजीचा कोर्स 10-12 तासाचा आहे, त्याच्यामध्ये हे सगळं बघतो. तर 3 म्हणजे गुरु आहे. आणि तो विशाल प्लॅनेट असल्यामुळे तर गुरु ज्या वेळेला पॉझिटिव्ह असतो तेव्हा तो इन्क्रीमेंट देतो, प्रमोशन देतो. पण तोच गुरु आपण म्हणतो की चांगला असं नाहीये. गुरु नेगेटिव्ह पण आहे. तो गुरु नेगेटिव्ह केव्हा, तर शरीरात असणारी जी कॅन्सरस ग्रोथ आहे ती सुद्धा ग्रोथच आहे, पण ती नेगेटिव्ह आहे. सो ज्युपिटर जेव्हा बिघडतो तेव्हा कॅन्सरस ग्रोथ सुरू होते. त्यामुळे अशा लोकांना नवग्रहातला गुरुचा मंत्र म्हणायला आपण सांगतो, किंवा इतरही उपाय आहेत. तर हे मंत्राच्या माध्यमातून गुरु आहे. मग 4 आकडा जो आहे त्याच्यावरती राहू, रवी नेगेटिव्ह आणि हर्षल हे 3 ग्रहांचा अंमल आहे. तर राहू, रवी नेगेटिव्ह आणि हर्षल हर्षल प्रगल्भ बुद्धिमत्ता देतो. त्यामुळे 4, 13, 22 ज्यांची तारीख आहे ते अतिशय हुशार असतात. सॉफ्टवेअर रिलेटेड, कॉम्प्युटर रिलेटेड, नॅनो सायन्स, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स ह्या संबंधात त्यांचा अभ्यास खूप चांगला असतो. प्रगल्भ बुद्धिमत्ता असते. बट डिफिकल्ट टू अंडरस्टँड पर्सनॅलिटी असते. ते सकाळी एक बोलतील, दुपारी भलतंच करतील, संध्याकाळी तिसरेच वागतील. बिकॉज हर्षल विक्षिप्तपणा देतो. जरी प्रगल्भ बुद्धिमत्ता देतो तरी विक्षिप्तपणा देतो. रवी निगेटिव्ह आहे. त्यामुळे हे लोक मॅक्झिमम इंट्रोवर्ट असतात. यांना बोलायला लावायला पाहिजे. इंट्रोवर्टनेस यांचा कमी केला तर हे लोक खुलतात. आणि हे लोकांना सेवे करण्यासाठी असतात. फक्त लिमिटेशन, ऑर्डर आणि सर्व्हिस या 3 क्वालिटी त्यांना लागू पडतात. दे हॅव अ लिमिटेशन. आणि हे लिमिटेशन राहू जे मी म्हटलं, तो पत्रिकेत आपण जो राहूचा दोष म्हणतो तो 4 आकड्याला आहे. त्यामुळे पूर्वज ह्यांना अडथळे आणतात आणि त्याच्यामुळे यांना कधीही निर्भेळ यश मिळत नाही, म्हणून ते लिमिटेशन आहे. ऑर्डर मीन्स दे डोंट लाईक टू रिसीव्ह ऑर्डर्स. 4, 13, 22ला ऑर्डर सोडली तर बिलकुल ऐकणार नाहीत. तुम्ही रिक्वेस्ट केली तर ते ऐकतील. आणि दे आर फॉर सर्व्हिस टू अदर्स. त्यामुळे हा झाला 4. 5 आकडा जो आहे तो अंतर्मनाचा कारक आहे. चंद्रापासून बुधाचा जन्म झाला, त्याच्यामुळे बुध हा सबकॉन्शियस माइंडचा कारक आहे. यांना पॉवरफुल इंट्युशन असतं. दे आर डिप्लोमॅटिक, विनोदी, हजरजबाबी असा यांचा स्वभाव असतो. पण अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे इमोशनल प्रेशर बिल्टअप होऊन यांना सर्व्हायकल रिजन म्हणजे वरच्या पाठीचे 3 मणके त्याचा त्यांना आजार होतो, पाठदुखी होते, बिकॉज दे आर सेन्सिटिव्ह. त्यामुळे इमोशनल शोकअप बिल्टअप होणार नाहीये, त्यांनी बघायचं आहे. असा 5 हा आकडा आहे. 6 आकडा जो आहे तो शुक्राचा आहे. दे आर ऑल्सो व्हेरी सेन्सिटिव्ह. त्यांना इंटिरियर डेकोरेशन, छान शौकी, लक्झरी लाईफ हे सगळं हवं असतं. आता हे जे 6 आकडा आहे हे शुक्राच्या अंमलाखाली येतात. त्यामुळे यांची स्किन फार सेन्सिटिव्ह असते, बिकॉज व्हीनस रूल्स ऑन स्किन. त्यामुळे जेवढे सेन्सिटिव्ह जास्त झाले तर ह्यांना स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यानंतर आकडा आहे 7. त्याच्यात नेपच्यून, केतू आणि चंद्र निगेटिव्ह आहे. नेपच्यून असल्यामुळे चंद्राचं इंट्युशन त्याच्यापेक्षा पॉवरफुल बुधाचं इंट्युशन, आणि सगळ्यात पॉवरफुल नेपच्यूनचं इंट्युशन अथांग सागराप्रमाणे यांच्या संवाला खोली असते. आणि केतू असल्यामुळे हे आध्यात्मिक असतात, पण ह्यांचं अध्यात्म आपल्या संपूर्ण व्यवहारामध्ये जे आपण बघतो रिच्युअल्स रिलेटेड नसतं. ते काही सांगणार नाही देवळात जा किंवा पण त्या अतिशय विश्वास त्यांचा पूर्ण एनर्जीवर असतो की जी आपल्याला चालवते. त्यामुळे हे अध्यात्म वेगळं आहे. चंद्र निगेटिव्ह असल्यामुळे कारण नसताना सगळं ओके असलं तरी ह्यांना डिप्रेशन येतं. त्यांना जर विचारलं द बेस्ट पिरियड ऑफ युअर लाईफ, तर ते म्हणणार वेन आय एम अलोन आय एम मोस्ट हॅपी. ते जेव्हा एकटे असतात तेव्हा मॅक्झिमम हॅपी असतात असं ते सांगतील. सो दॅट इज व्हॉट इज नंबर 7. नंबर 8 इज सॅटर्न. सॅटर्न असल्यामुळे ज्यांना कोणाला पोस्ट ग्रॅज्युएशन जे होतात त्यांचा शनी चांगला असल्याशिवाय ते पोस्ट ग्रॅज्युएशन होऊ शकत नाही. कारण गुरु हा ज्ञान देतो, पण सखोल ज्ञान हा शनीच देतो. दीर्घोद्योग, चिकाटी, विलंब, उशीर आणि अडथळे हे सगळं शनीच्या अंमलाखाली येतं. आणि शनीनेच ही जीवनाची गाठ सोडवलेली आहे. आणि शनी हा टीचर आहे. आणि त्याच्यामुळे तो पोस्ट ग्रॅज्युएशन जो भाग आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही होता पण तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायला शनी चांगला असेल तरच होता, नाही तर नाही. व्यवहार आहे, राजकारण आहे, सगळं शनीच्या अंमलाखाली येतं. जर का तुम्ही हे जे MLA किंवा जे निवडून येतात त्यांचा जर शनी पॉवरफुल असेल तरच ते असेंब्लीत निवडून येतात. परंतु त्याच्यातली मुख्य जागा जी आहे चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, हे गुरु चांगला असेल तरच मिळते, कारण गुरु हा सत्ता देतो.
शनीच्या अंमलाखाली असणारे जेवढे सगळे आहेत ते निवडून येतात, पण मुख्य चेअर जी आहे ती गुरुच्याच हातात आहे. त्याच्यामुळे अशा रीतीने प्लॅनेट आणि आपला व्यवहार चालतो. तर शनी हा त्याचा कारक आहे. सॅटर्न रूल्स ऑन कॅल्शियम इन द बॉडी. ज्यांचे 8, 17, 26 तारीख आहे त्यांनी ब्लड टेस्ट करताना नेहमी कॅल्शियम चेक करायचं, कारण कॅल्शियमची डेफिशियन्सी त्यांना असणार, कारण सॅटर्न रूल्स ऑन कॅल्शियम इन द बॉडी. आणि हुशार का असतात तर आय ऑलरेडी टोल्ड, सॅटर्न रूल्स ऑन पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी मीन्स मेमरी अँड कॉन्सन्ट्रेशन, अँड दॅट्स वाय दे आर व्हेरी इंटेलिजंट. नंतर येतो आकडा 9. 9 म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. मंगळाचा कारक आहे 9, 18 आणि 27. आणि त्याच्यामुळे ह्यांचं लाईफ पूर्ण संघर्षमय लाईफ असतं. त्याच्यामुळे यांना स्ट्रगल लाईफ आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे लाईफ आहे. ब्लड रिलेटेड आजार असतात, कारण मास रूल्स ऑन ब्लड. डायबेटीज, त्याच्यानंतर पाईल्स वगैरे असे सगळे आजार 9, 18, 27ला होतात. सो दिस इज व्हॉट इज ह्याच्यामधला अंकशास्त्र. तो 12 तासाचा विषय आहे, तो आणखीन वेगळा आहे. आता आपण बघणार आहोत शेवटचा जो भाग राहिलाय, तो आपण बघणार आहोत की, एकच मिनिट. माझा दुसरा जो कोर्स असणार आहे तो मुद्रांचा अभ्यास असणार आहे. त्या मुद्रांच्या मध्ये कसं आहे, बोटाच्या टच आपण जे करतो वेगवेगळे, त्या ज्यांना आता सिनियर सिटीजन आहेत की ज्यांना आसनं करता येत नाही, मग त्यांनी आरोग्य कसं राखायचं, तर ते मुद्रांच्या माध्यमातून त्यांना राखता येतं. तर दिस प्रेझेंटेशन डील्स विथ 10 इम्पॉर्टंट, मी ह्या 10 अशा भरपूर आहेत, पण आत्ता इथे एक दोनच घेणार आहे. 10 इम्पॉर्टंट मुद्रा दॅट कॅन रिझल्ट इन अमेझिंग हेल्थ बेनिफिट्स. युअर हेल्थ इज क्वाईट काका, लिटरली इन. आम्हाला दिसत दिसत नाहीये. नाहीये. हा. हे दिसत मला नाहीये. नाही, स्लाइडवर फक्त मुद्रास.pdf दिसतंय, पण तुम्ही ती उघडली असेल तर तुम्हाला ती शेअर करावी लागेल पीडीएफ फाईल. आता हे अं, स्टॉप शेअरिंग करून ती शेअर करावी लागेल. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. आता हा, येतंय येतंय ते. नाही, अजूनही नाहीये. आता नाही येते. नाही, नाही, तुम्ही ती पीडीएफ फाईल ओपन केली आहे का? हो, पीडीएफ ओपन आहे, मग दिसत हा, नाहीये मग ती का? तुमच्या विंडोमध्ये, ती शेअर विंडोमध्ये असायला हवी. तुम्हाला पीडीएफ डायरेक्ट शेअर करावी लागेल. स्लाइड शो तुम्ही शेअर करताय आता. मग पीडीएफ डायरेक्ट शेअर कशी, बरं ठीक आहे. तसंच तसंच तुम्ही तर शेअर नुसतं म्हणा आणि मग पीडीएफ ची विंडो शेअर करा. पीडीएफ जिथे उघडलाय. हे प्रेझेंटेशन बंद करा तुम्ही. तुमच्या तुमच्या विंडोमधनं हे प्रेझेंटेशन काढून टाका, फक्त पीडीएफ ठेवा. आता येत आहे ते. हा, हा. आता येत. दिसते. हो, आता येत आहे. हा. मुद्रा म्हणजे काय? इट इज अ सील. मुद्राला आपण मुद्रा म्हणजे सील म्हणतो ना, एक मुद्रा उमटवली आहे म्हणजे सील. इज अ symbolic or ritual gesture in Hinduism and Buddhism. While some mudras involve the entire body, most are performed with the hands and fingers. खरं तर मुद्रा अख्ख्या बॉडीची पण करता येते, पण मेन आहे ते आपल्या बोटांच्या माध्यमातून आहे. तर मुद्रा हा संस्कृत शब्द आहे, ज्याला स्पिरिच्युअल जेस्चर म्हणतात, आणि एनर्जेटिक सील ऑफ ऑथेंटिसिटी एम्प्लॉईड इन द आयकॉनोग्राफी अँड स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ऑफ इंडियन रिलिजन्स अँड ताओइझम. हे विकिपीडियामध्ये म्हटलेलं आहे. मुद्राज आर arm, hand, and body positions used in traditions of Hinduism and Buddhism. The great Buddha knew the use of mudras and is often depicted using these ritual gestures. Various kung fu forms contain positions identical to these mudras. आता किती आहेत मुद्रा? 108 मुद्रा आर यूज इन रेग्युलर तांत्रिक रिच्युअल्स. मुद्राज आर ऑल्सो यूज इन इंडियन क्लासिकल डान्स. देर आर 200 मुद्रा भारतनाट्यममध्ये आहेत आणि 250 मुद्रा मोहिनी अट्टममध्ये आहेत. एवढ्या मुद्रा आहेत. आता आपण ज्या वेळेला अशी मुद्रा करतो, ही एकच मुद्रा मी घेणार आहे. याला ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा म्हणतात. त्याचं कारण असं आहे, पिच्युटरी ग्लँड करून येणारी जी नर्व आहे ती अंगठ्याला आलेली आहे. आणि हे ज्या वेळेला आपण म्हणजे पाची जी बोट आहेत त्याच्यावर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहाभूतं आपल्या बोटांवर आहेत. आणि ह्या पंचमहाभूतांचा टच किंवा प्रेस करून आपण मुद्रा करू शकतो. तर ही जी मुद्रा दिलेली आहे ते आपण
पृथ्वी, आप, तेज, वायू. वायू आणि तेज हे एकत्र आणल्यामुळे आपली ही ज्ञान मुद्रा किंवा ध्यान मुद्रा होते. ही मुद्रा केल्यामुळे तुमची मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. आणि मेथड अशी आहे की कुठलीही मुद्रा जी आहे ही 45 मिनिटं झाली पाहिजे. एका वेळेला 15 मिनिटं, असं 3दा दिवसात केलं तरी सुद्धा चालतं. या मुद्रेचं काय बेनिफिट आहे तर इन्क्रीजेस मेमरी पॉवर, शार्पनेस, शार्पन्स द ब्रेन, एन्हान्सेस कॉन्सन्ट्रेशन अँड प्रिव्हेंट्स इन्सोमनिया. इन्सोमनिया जातो. म्हणजे तुम्हाला जर का कोणाला झोप येत नसेल तर तुम्ही नुसतं झोपल्या झोपल्या ही मुद्रा करायची. सतत मुद्रेचा लक्षात घ्यायची मुद्रा. असं करता करता आपोआप झोप लागेल. कारण पिच्युटरी ऑक्सिटॉसिन रिलीज होईल तुमच्या पिच्युटरीतनं आणि तुम्हाला शांत झोप लागेल. इफ वी प्रॅक्टिस इट रेग्युलरली इट विल क्युअर ऑल सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक मेंटल हिस्टेरिया, अँगर अँड डिप्रेशन. अशा प्रकारच्या ह्या मुद्रा आहेत. तर अशा अनेक मुद्रा आहेत, त्यातल्या ह्या सगळ्या 10 मी मुद्रा शिकवतो. थँक्यू सो मच. तर धन्यवाद. पुन्हा पुन्हा धन्यवाद तुमचे, अशोक दादा. तर इथे माझा पोर्शन संपला. आता काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा. मला वाटतं 1 तास झालेला आहे. सो त्यामुळे सर्वप्रथम ना एक गोष्ट आम्ही सांगायची इथे विसरलो. सुरुवातीला आम्ही कुठलंही अशा प्रकारचं प्रेझेंटेशन असेल तर आम्ही एक डिस्क्लेमर असतं आमचं, की हं, आजचं जे प्रेझेंटेशन होतं किंवा अशा प्रकारची जेव्हा प्रेझेंटेशन्स असतात त्यावेळेला हे एक शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने घ्यायचं आहे. तो मेडिकल ॲडवाईस म्हणून घ्यायचा नाहीये, कारण हे हं, शेवटी प्रत्येकाचं वैयक्तिक गोष्ट असते. तर कुठलीही गोष्ट अंमलात आणायच्या आधी मेक शुअर की तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोलताय आणि हा अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे शिकल्याशिवाय त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करता येणार नाही. सो अर्धवट ज्ञान हे केव्हाही वाईट. त्याच्यामुळे ते पूर्णपणे शिकल्याशिवाय त्याचा वापर करू नये. हे त्यांनी दिलेले ग्लिम्सेस आहेत की हे काय करू शकतो आपण, कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो. तर हे पूर्णतः शिकूनच त्याचा वापर करायचा आहे. कारण ॲज अ सेड की आम्ही याच्यातनं गेलोय, त्याच्यामुळे मला माहिती आहे की याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी जर का चुकीच्या केल्या गेल्या तर काय होऊ शकतं. त्याच्यामुळे पूर्णतः अभ्यास असल्याशिवाय त्या गोष्टी करू नयेत. तर आजचं आय एम शुअर की प्रेझेंटेशन सगळ्यांनाच आवडलं असणारच, कारण त्या खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी सांगितलेल्या माहित्या होत्या. तर आपल्याला हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की हात वर करा, किंवा तुम्ही यू कॅन ऑलवेज कीप मेक युअर और पुट युअर क्वेश्चन्स हिअर इन द चॅट. नाही, खूप खूप धन्यवाद अशोक दादा. खूप अतिशय थँक्यू. माहितीपूर्ण. आणखीन किती म्हणजे तुम्ही या 1 तासाच्या मध्ये सुद्धा इतकं दिलं. आणि नक्कीच म्हणजे माझी तर नक्कीच क्युरिओसिटी आणखीन खूप वाढलेली आहे. एवढे सगळे इंटरेस्टिंग विषय. तर मी नक्कीच म्हणजे तुमचा नंबर पण तुम्ही शेअर केलेला आहे. तर पुढल्या कोर्सेसची माहिती ऐकायला नक्कीच आवडेल. आणि दुसरी ते खूप खूप धन्यवाद पहिले मनापासून तुमचे. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट मला अलकाचे पण धन्यवाद मानायचे की अलकानी खूप छान वक्ते आज आपल्यासाठी आणले. आणि त्याच्यामुळे आणि अलका सुद्धा त्यांच्याकडून शिकलेली आहे. आणि अलका सुद्धा सांख्यशास्त्र वगैरे हे सगळे विषय खूप चांगल्या प्रकारे तिच्या प्रॅक्टिसमध्ये वापरते. त्यामुळे अलकाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू अजित. कोणाला काय शंका प्रश्न काय असतील तर विचारा. म्हणजे आणि तुमचा अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सो आत्ता प्रश्न मला असं वाटतं आता जस्ट एक कोणीतरी विचारलाय की हाऊ हम्म. हाऊ कॅन टेक फर्दर नॉलेज ॲट पुणे. पुण्याचं तुमची इन्फॉर्मेशन थोडी तुमच्या इन्स्टिट्यूट बद्दल सांगाल का मुख्य. विवस्वान इन्स्टिट्यूट ही माझी हे आहे, इन्स्टिट्यूट आहे. विवस्वान म्हणजे सूर्य, आणि म्हणून ते मी नाव दिलेलं आहे. मी घरनंच ऑपरेट करतो. जर डिस्टंट टीचिंग असेल म्हणजे तर झूमवर आपण करू शकतो. आणि नाहीतर इथले लोकल जे आहे ते माझ्या घरी येतात आणि कोर्स करून जातात. आणि हा प्रत्येक कोर्स म्हणजे संख्याशास्त्र 12 तास 13 तासाचा आहे, शिवस्वरोदय 12-13 तासाचा आहे, मंत्रशास्त्र 12-13 तास आहे, वास्तुशास्त्र पण तसंच आहे. पण मी शिकवतो मंत्रशास्त्र, अंकशास्त्र आणि शिवस्वरोदय. आणि मुद्रांचा अभ्यास हा आता पुढे ऍड होईल वेगळा. सो पल्लवी, हे मला असं वाटतं आय थिंक शी वॉज लुकिंग फॉर द सेम इन्फॉर्मेशन, पल्लवी जहागीरदार. सो अजून एक गोष्ट इथे ऍड करायची की माझी जी कलिग होती ज्यांच्याकडनं आम्ही दोघींनी मिळून काकांचा इकडे तो पूर्ण तो अभ्यासक्रम केला होता. तो इथे मला असं वाटतं ती जॉईन झाली आहे, सुजाता गदरे. शी इज अन आयुर्वेदिक फिजिशियन. सो ती इथे हं. या ग्रुपवरती आत्ता आहे. सुजाता, आर यू देअर? अ, हॅलो. हो, आहे, मी आहे, ग्रुपवरती आहे. हां.
सो त्यांचं ती पण आय एम शुअर शी विल ऑल्सो अग्री. आणि कॅन यू कीप युअर कॅमेरा ऑन सुजाता? राईट ना ड्राय आय मीन आउटसाइड ओके सो ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सो ते सांगताना सांगतायत की 12 तास 15 तास, पण दॅट इज नॉट ट्रू. राईट. आणि हे दिस इज फॉर एव्हर, म्हणजे गेले कित्येक महिने हा प्रकार चालू आहे. आम्ही म्हणजे त्यांना आम्ही दिलेला तो वेळ असतो, पण त्याच्यापेक्षा खूप खूप पुढे जातं ते, जे इट टेक्स लाईक मंथ्स टू फिनिश इट. बेसिकली अशोक दादा खूप डीपमध्ये शिकवतात, हा, त्यामुळे तो विषय संपू नये असंच वाटतं आणि आम्ही प्रश्न विचारत जातो, ते छान शिकवतात आणि त्यांनी शिकवत आम्हाला जातात. खूप आणि ते सुंदर. कधीच असं 12 तास राईट. 10 तास असतं म्हणजे नाही नाही. डोंट अंडर दॅट इम्प्रेशन एट ऑल. इट राईट टेक्स मंथ्स टू फिनिश इट. राईट राईट. अलका, पल्लवी जहागीरदार त्यांचा प्रश्न आहे, वेअर अँड हाऊ टू जॉईन युअर क्लासेस. हा, तेच ते त्यांना म्हणत होते की मी हा, ते ते अशोक दादा आता नंतर ती ऍक्च्युली त्या ग्रुपमध्ये आपण त्यांना टाकू. सो हम्म, त्यांना कोणाला पर्सनली प्रश्न विचारायचे असतील तरी दे कॅन रीच आउट. या आणि झूमवर आपण करू शकतो आपल्या कन्व्हिनियंट टायमिंगनुसार प्रत्येकाच्या. कारण इकडचं टायमिंग आमचं संध्याकाळी आम्ही डॉक्टर अलका देशपांडे आणि डॉक्टर सुजाता गद्रे आणि यांचं जे होतं ते संध्याकाळी 6:30चं त्यावेळेला टायमिंग होतं. म्हणजे तिकडचे 8 असायचे. आता तुमचं टाइम झोन काय करेक्शन टाइम झाल्यामुळे हा 9:30चा टाइम आलेला आहे. नाहीतर 6:30ला संध्याकाळी इकडे आणि सकाळी 8ला तिकडे, असं 8:30 असं ते टायमिंग होतं. तर ते आपण कन्व्हिनियंटली करू शकतो. मनीषा भिडे यांचा प्रश्न आहे, डज एज चेंज थिंग्स? डस म्हणजे वयोमानाप्रमाणे याच्यात काही बदल होतो का? तुम्ही आता जे सांगितलं आम्हाला. नाही नाही, कुठल्याही वयाच्या व्यक्तीला शिवसूर्योदय हा विषय सेमच आहे. फक्त त्याच्यामधला योगाचा जो प्रकार आहे आसनं, तो प्रकार आसनं जमत नसेल तर मुद्रा करायची. नाही तर मी तर सांगितलेलं आहे की तुम्ही सर्क्युलर वॉक करा, रिव्हर्स वॉक करा. हे कोणीही सिनियर सिटीजन पण करू शकतो. त्याच्यामुळे सिम्पल एक्सरसाइजेस आहेत की जे तुमचं आरोग्य राखतात. तर होलिस्टिक अप्रोच काय असतो, तर आहार, विहार आणि विचार हे 3 पॅरामीटर महत्वाचे आहेत. आहार म्हणजे तुम्ही डाएट काय खाता, काय खातं, त्याच्यावरती तुमचं आरोग्य आहे. विहार मीन्स एक्सरसाइज, मग ते लिम्फॅटिक ग्रँड एक्सरसाइजेस असतात किंवा नायट्रिक ऑक्साईड एक्सरसाइजेस असतात. हे सगळं आपण बघतो त्याच्यामध्ये, डिटेलमध्ये जातो तेव्हा. आणि विचार मीन्स पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि उरलेले 4 पॅरामीटर्स पण फार महत्वाचे आहेत. फॉरगिव्हनेस, ॲक्सेप्टन्स, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह, हे सुद्धा महत्वाचे आहेत. असे 7 पिलर्स आर ऑफ युअर मेंटेनिंग गुड हेल्थ. हे सगळं आपण त्याच्यात बघतो. त्याच्यामुळे ह्याच्यात वयाचं आणि याचा काही हे नाही. इवन विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो, बिझनेसमन असतील त्यांना सांगू शकतो. आता माझ्याकडे तर आता डॉक्टर्स, आता मी आय एम नॉट अ डॉक्टर, पण मी हे नॉलेज मिळवलंय. पण आय एम नॉट अ डॉक्टर, बट आय नो फुल अॅनाटॉमी, आय नो शिवसूर्योदय रिलेटेड टू अॅनाटॉमी. डॉक्टर सुजाता गद्रे, डॉक्टर अलका देशपांडे वगैरे यांनी माझ्याकडे ते शिकलं आणि त्यांना ते म्हणजे पटलंय किंवा आवडलं. ह्याच्यातच तो विषय किती हे आहे ते आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे जे बिझनेसमन आहेत त्यांना सुद्धा लॉंग टर्म प्लॅनिंग कुठल्या नाडीवर करायचं, शॉर्ट टर्म प्लॅनिंग कुठल्या नाडीवर करायचं, असे अनेक भाग आहेत. कुठल्याही प्रकारची व्यक्ती आयुष्यात असणाऱ्या कुठल्याही विषय घेऊन आली तर त्यानुसार शिवसूर्योदय मोल्ड करता येतं. मग हं. जास्त हायलाईट त्या प्रकारे करू शकतो. आता डॉक्टर्स असल्यामुळे मी ऑक्सिटॉसिन आणि हे ते सगळे शब्द वापरले, तर ते काही कॉमन माणसाला वापरण्यासाठी नाहीये. पण मी ते लिंक देण्यासाठी आत्ता इथे मेन्शन केलं की सॅटर्न रूल्स ऑन पिच्युटरी विच रिलीजेस ऑक्सिटॉसिन विच इज रिलेटेड टू बर्थ. आणि पूर्वकर्मानुसार शनी चंद्राच्या तिथीने जन्माला घालतो. सो दिस मेटाफिजिक्स आणि ह्याची मी लिंक दिली. ऍक्च्युली आता इकडे तुम्ही विषय काढलात ना डॉक्टरांचा, म्हणून इथे आपल्याकडे कन्व्हेन्शनल मेडिसिन मधले ऍक्च्युली द वन हू वॉज अ एनेस्थेशियन, ही वॉज प्रॅक्टिसिंग एनेस्थेशियन. सो इकडे डॉक्टर मोहन अचवल आहेत, ज्यांचं स्वतःची रिस्टोरेटिव्ह हेल्थ सोल्युशन म्हणून त्यांची स्वतःची एक संस्था इन्स्टिट्यूट. आहे. तर मोहन काका तुम्ही आहात का? हो, मी आहे इथे. हा, तर वुड यू लाईक टू मेक एनी कॉमेंट्स फ्रॉम द कन्व्हेन्शनल मेडिसिन? येस येस येस. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲलोपॅथिक मेडिसिन इज द ओनली फॉर्म ऑफ मेडिसिन इन द वर्ल्ड, असं लोकांचं मत. एक 90% लोक जे स्पेशली इन वेस्टर्न सोसायटीमध्ये ॲलोपॅथिक मेडिसिन शिवाय दुसरं काहीच नाही असं एक मनोधारणा ॲलोपॅथीच्या डॉक्टर्सनी करून ठेवलेली आहे, किंवा ते सायन्स इकडे निर्माण झाल्यामुळे ती ट्रॅडिशनली झालेली आहे.
पण जे इतर जे सायन्सेस आहेत आपले, जे जे ओरिजिनली शिवस्वरोदयापासून आलेले आहेत, म्हणजे आयुर्वेद आहे, आणखीन इतर काही गोष्टी आहेत, त्यांचा आता हळूहळू 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 प्रसार व्हायला लागलेला आहे. आणखीन लोकांना कळायला लागलेलं आहे की ॲलोपॅथी इज नॉट द ओनली सायन्स. आणि त्याच्यामध्ये अशोक पाध्ये अतिशय पुढे गेलेले आहेत. मी अलका आणखीन सुजातानी त्यांचा 12 आठवड्याचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यातून आम्हाला फक्त फंडामेंटल ज्ञान कळलं. म्हणजे आता त्याच्यापेक्षा अशोक पाध्यांना 30 वर्ष 40 वर्ष त्याचा अभ्यास करून काय त्याच्यातून ते सखोल ज्ञान झालेलं आहे ते आपल्याला जर पटकन जर कळायचं असेल तर हा 12 आठवड्याचा कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतो. आणखी त्याच्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला जे काय करायला लागेल, आता हा 1 तासाच्या प्रोग्राममध्ये आपल्याला कळणार नाही की आता घरी गेलात तुम्ही आणि म्हटलं की बसून की मला अमुक अमुक आहे, माझं डोकं दुखतं आहे, तर मी काय करू. तर त्याच्याबद्दल इन्स्टंटली आपल्याला काय कळणार नाही. तर त्याच्यासाठी थोडा तरी जास्ती अभ्यास करायला लागेल. आणखीन तो अभ्यास पूर्ण करण्याचं म्हणजे प्रॅक्टिकली वापरता येण्यासारखं आपल्याला जर व्हायचं असेल तर अशोक पाध्यांचा तो कोर्स फारच मला उपयोगी पडलेला आहे. कारण मी आता त्याची प्रॅक्टिस करतोय की गेले 4 आठवडे 8 आठवडे. आणखीन मला माझ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे इतकी वर्ष मी ह्याचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय, योगाचा अभ्यास करतोय, आणखीन ॲलोपॅथीचा तर आहेच माझ्याकडे अभ्यास. पण तेवढं करून पण 1 महिन्यामध्ये माझ्या तब्येतीमध्ये आणखीन माझ्या म्हणजे फिलिंगमध्ये एनर्जी फिलिंग अँड एव्हरीथिंग, आणखीन दिवसा आपण जसा वापर करू शकतो त्याचा वेगवेगळ्या वेळेला, की दुपारच्या वेळेला झोप आली तर काय करणार, किंवा म्हणजे एनर्जी ड्रेन झाली दिवसा तर काय करणार, असे दिवसाचे किंवा आपल्याला फॉर एक्झाम्पल आम्ही क्वेश्चन्स विचारतो अशोक पाध्यानं की अशोकनं परवा मी प्रश्न विचारला की अशोक जेवण झाल्यानंतर भूक खाऊ, अजून खावं, अजून खावं, अजून खावं असं आपल्याला वाटत असतं. असे सिंपल क्वेश्चन्स असतात पण त्याची उत्तरं आपल्याला माहिती नसतात की काय करावं म्हणून. तर अशा बऱ्याच क्वेश्चन्सची उत्तरं अशोक पाध्ये तुम्हाला ह्या 12 तासाच्या कोर्समध्ये तुम्हाला देऊ शकतात. आणि प्रत्येक वेळेला शिकवल्यानंतर ते आणखीन तुम्हाला आणखीन प्रश्न विचार, आणखीन प्रश्न विचार, आणखीन प्रश्न विचारा, असं करून ते त्यांना म्हणजे असं आहे की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माहिती असतं. म्हणजे ह्या लेवलचा तो हा माणूस आहे अशोक पाध्ये. आणखीन अलका तू खूपच छान केलं की सगळ्यांना ह्यांचं इंट्रोड्यूस करून दिलं. थँक्यू फॉर लेटिंग मी टॉक. आणखीन आय एम टोटली एक्सायटेड, दॅट्स वाय आय स्पोक आणि अबाउट यू सो मच. कोर्स थँक्यू. झाल्या हा कोर्स झाल्यानंतर सुद्धा हँड होल्डिंग असतं. लाईफ टाईम यू आर माय स्टुडंट, सो एनी टाईम यू कॅन कनेक्ट विथ मी. आणि तेव्हाही काही तुमच्या डिफिकल्टी असल्या तरी आपण त्याला काही फी नाहीये. फक्त शिकवायला सुरुवातीच्या कोर्सची फी असते, नंतर काही फी नाहीये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अशोक पाध्येजी, तुमच्याकडे भांडार आहे आणि आम्हाला खूप अजून ऐकायचं आहे. तर आमची इच्छा आहे की तुम्ही परत आमच्या ग्रुपवर यावत आणि अजून आमच्याशी संवाद साधावा. आणि तसेच सगळे कॉमेंट्स पण आलेले आहेत. पण आता वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. ओके. आणि सगळ्यांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही अशोक पाध्येंना प्रश्न विचारू शकता. आज दिवसभर आपला ग्रुप ओपन राहील. आणि त्यांनी सुरुवातीलाच त्यांच्या स्लाइड्सवर त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन होती. तर ते रेकॉर्डिंग आज उपलब्ध झालं की तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तिथून घेऊ शकता. आणि पुढच्या आठवड्याच्या सत्राची ओळख करून द्यायला मी परत अलकाला बोलवू इच्छिते. अलका आहे का? येस. हां. तो पुढच्या आठवड्याचा विषय आता आपला थँक्सगिव्हिंग जवळ आलाय आणि हे आपलं अॅन्युअल ती आता गेले 3 वर्ष आपण करतोय की आता थँक्सगिव्हिंगसाठी लागणाऱ्या थोड्याशा अशा वेगळ्या रेसिपीज ज्या आपण लाईव्ह प्रात्यक्षिकं बघतो. तर यावेळेला पण आपला तो लाईव्ह प्रात्यक्षिकांचा सत्राचा सत्र असणार आहे ज्याच्यामध्ये पटकन 1-1.5 तासात होणाऱ्या रेसिपीज मी दाखवणार आहे. तर ज्यांना कोणाला मागचे पण आपण जसा अनुभव आहे की ज्यांना कोणाला माझ्याबरोबर लाईव्ह कुकिंग करायचंय, मागच्याला अंजली होती, सायली करते,
सो ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी मला मला एक पर्सनल टेक्स्ट टाका, मी ती लिस्ट पाठवेन की आपल्याला काय काय सामान लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपण तो क्लास लाईव्ह प्रात्यक्षिकमध्ये बघणार आहोत.